स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार, माझं नाव प्रतीक जुईकर, UPSC ऑल इंडिया रँक 177 इन 2020. आज आपण ह्या लेक्चरमध्ये अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल जो माझा या अटेम्प्टसाठी होता त्याची स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण अँथ्रोपोलॉजीचं प्रिपरेशन कसं करावं, त्याची बुकलिस्ट, त्याची स्ट्रॅटेजी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेले वेगवेगळे प्रश्न यांची उत्तरं सुद्धा पाहणार आहोत. सर्वप्रथम मी स्ट्रॅटेजी सुरू करण्याआधी माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रतीक जुईकर. माझं शिक्षण हे इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. मी BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेली आहे IIT इंदोरमधून. त्यापूर्वी माझं लहानपणापासूनचं शिक्षण हे एक प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा जो प्रश्न असतो की मराठी माध्यमातून पुढे UPSC इंग्लिश मिडियममधून पेपर्स लिहिताना काही प्रश्न येतात किंवा काही चॅलेंजेस येतात, तर त्याबद्दलही मी तुम्हाला सांगेनच. तसंच माझा वर्क एक्सपिरियन्स सुद्धा आहे 2 वर्षाचा. मी टाटा मोटर्स लिमिटेड येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. UPSC प्रिपरेशन जर्नीबद्दल म्हणाल तर हा माझा 4था अटेम्प्ट होता आणि पहिल्या 3 अटेम्प्टमध्ये माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा ऑप्शनल सब्जेक्ट होता. त्यानंतर ह्या 4थ्या अटेम्प्टमध्ये मी ऑप्शनल सब्जेक्ट चेंज केला आणि ह्या अटेम्प्टमध्ये मला हे यश मिळालेलं आहे. तर माझा ऑप्शनल सब्जेक्ट अँथ्रोपोलॉजी आणि ज्याची स्ट्रॅटेजी आज आपण पाहणार आहोत. माझे मार्क्स आपल्या माहितीकरता इथे नमूद केलेले आहेत. माझ्याबद्दल हे मार्क्स आणि इतर गोष्टी सांगण्याचं महत्त्व असं आहे की माझा असा उपदेश आहे की प्रत्येकाने टॉपरची स्ट्रॅटेजी बघण्यापूर्वी त्याचं बॅकग्राऊंड बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण तेव्हाच प्रिपरेशन अलाइन करू शकतो जेव्हा टॉपरचं बॅकग्राऊंड आपल्याशी मिळतं जुळतं असेल. त्यामुळे मी हे परत सांगू इच्छितो की मराठी माध्यमातून शिक्षण झालं, त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं. माझ्या मते हे बॅकग्राऊंड बऱ्याच जणांचं कॉमन असेल. आणि इथे माझे मार्क्स आपण पाहू शकता. मला SA मध्ये 134, GS मध्ये 382, अँथ्रोपोलॉजीमध्ये 257 आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये 193 असे एकूण 966 मार्क्स ह्या अटेम्प्टला मिळाले आणि त्यातून मला 177 हा रँक मिळालेला आहे. माझे हॉबीज आणि इंटरेस्ट हे आपल्या सोयीकरता इथे नमूद केलेले आहेत आणि यापुढे आपल्याला मला कॉन्टॅक्ट करायचा झाला किंवा डाऊट्स विचारायचे झाले तर माझा ईमेल ID सुद्धा इथे मेन्शन करण्यात आलेला आहे. तर ही झाली माझी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. आता यापुढे आपण थेट विषयाला सुरुवात करूया. अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल. सर्वप्रथम एक डिक्लेरेशन आणि डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे की मी अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल हा 4थ्या अटेम्प्टमध्ये निवडला होता. त्याआधी माझा ऑप्शनल सब्जेक्ट हा वेगळा होता आणि या ऑप्शनलची प्रिपरेशन मी साधारण फेब्रुवारी 2020 मध्ये सुरुवात केली आणि आपल्याला माहीतच आहे की जानेवारी 2021 मध्ये आपली माझी मेन्स झाली. त्यामुळे सरासरी ऑप्शनल प्रिपरेशनसाठी मला 1 वर्षाचा कालावधी मिळाला. पण प्रिलिम्स, GS ह्या सगळ्याची विभागणी जर आपण केली तर साधारण 5 ते 6 महिन्यामध्ये मी अँथ्रोपोलॉजी ऑप्शनलचं प्रिपरेशन केलं. त्यामुळे मला खूप जास्त वेळ हा ऑप्शनल प्रिपरेशनसाठी मिळाला नाही आणि कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी सोर्सेस वापरून कसं प्रिपरेशन मी केलं ते तुम्हाला माझ्या स्ट्रॅटेजीमधून कळू शकेल. त्याचबरोबर मी असंही सुचवेन की ज्यांना अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल हे घ्यायचं डिसाईड झालेलं आहे त्यांनी याचबरोबर काही दुसऱ्या टॉपर्सचे ब्लॉग्स आणि स्ट्रॅटेजीज या सुद्धा बघाव्या. कारण केवळ माझी स्ट्रॅटेजी ही एकमेव इनएडिक्वेट आपल्यासाठी असू नये. त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन मी यापुढे दिलेली आहे. तर हे माझं डिस्क्लेमर आहे की मी ह्या अटेम्प्टमध्ये आणि साधारण 5 ते 6 महिन्यामध्ये अँथ्रोपोलॉजी ऑप्शनलचं प्रिपरेशन केलेलं आहे. सर्वप्रथम बऱ्याच जणांनी जे मला डाऊट्स विचारले आहेत की दादा मी कोणता ऑप्शनल घेतला पाहिजे यापुढे. तर सर्वप्रथम मी माझ्या स्वतःचे जे विचार होते अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल घेण्यापूर्वीचे ते सांगतो की मी का अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल घेतला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अँथ्रोपोलॉजीसाठी प्रिपरेशन मटेरियल खूप जास्त अवेलेबल आहे आणि बरेचसं मटेरियल हे टॉपर्सच्या नोट्स किंवा टॉपर्सचे काही पब्लिश झालेले बुक्स
या फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे ते विविध माध्यमातून जसं की टेलिग्राममध्ये टॉपर्सच्या चॅनल्स थ्रू फ्रीली अवेलेबल आहे. त्यामुळे बरंचसं मटेरियल डिजिटल फॉर्मॅटमध्ये फ्रीली अवेलेबल असताना आणि टॉपर्सच्या डायरेक्ट नोट असताना आपल्या स्वतःला जो ऑप्शनल कमी वेळात प्रिपेअर करायचा आहे ते सोपं जाईल, म्हणून मी सर्वप्रथम हा अँथ्रोपॉलॉजीचा विचार केला होता. त्यानंतर माझे मेंटर्स आणि बरेचसे फ्रेंड्स जे पुण्यात होते त्यांचा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल होता. आणि अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचा प्रिपरेशन टाइम हा खूप छोटा आहे कम्पेअर्ड टू जे अदर बाकी ऑप्शनल्स आहेत जसं की पॉलिटिकल सायन्स, ज्यांच्यामध्ये डायनामिक कंटेंट खूप जास्त असल्यामुळे प्रिपरेशनसाठी बराच वेळ लागतो. तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये हा वेळ कमी झाल्यामुळे मी अँथ्रोपॉलॉजी निवडला होता. आणि अँथ्रोपॉलॉजी जसं आपण इथे बघू शकता की नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स याचं एक कॉम्बिनेशन आहे. नॅचरल सायन्सचा अर्थ होतो की आपलं बायोलॉजी किंवा जे विज्ञानाचा भाग होतो, आणि सोशल सायन्समध्ये आपली सोशलॉजीचा पण काही पार्ट होतो. त्यामुळे अँथ्रोपॉलॉजी हा एक असा युनिक ऑप्शनल आहे की जो अभ्यास करताना फार बोर होत नाही. म्हणजे जर तुम्ही या नॅचरल सायन्सच्या फॅक्च्युअल कंटेंट पासून जर बोर होत असेल तर आपण सोशल सायन्सच्या सोशल थिअरीज, इंडियन सोसायटी या भागांकडे सुद्धा वळू शकतो आणि एक इंटरेस्टिंग प्रिपरेशन आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांची सांगड घालून आपल्याला काहीतरी युनिक आणि इनोव्हेटिव्ह आन्सर सुद्धा तयार करता येतात. त्यामुळे हा एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घ्यायचा. आणि आधी जसं मी एक्सप्लेन केल्यामुळे खूप जास्त स्टॅटिक कंटेंट ह्या सब्जेक्टमध्ये आहे. डायनामिक कंटेंट जसं की पॉलिटिकल सायन्स सारख्या विषयामध्ये जे करंट अफेअर्स इन्क्लूड होतात ते अँथ्रोपॉलॉजीमध्ये तेवढ्या जास्त संख्येमध्ये इन्क्लूड होत नाहीत. त्यामुळे स्टॅटिक कंटेंट असल्यामुळे जर तुमच्याकडे टॉपर्सच्या नोट्स असतील, पुस्तकं असतील, तर त्यांना तुम्ही फॉलो करून तुमची एक चांगली प्रिपरेशन कमी वेळामध्ये होऊ शकते. आणि सगळ्यात शेवटचं आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे मार्क्स चांगले येत आहेत. जसं की तुम्ही बघू शकता की 2020चा जो टॉपर आहे तो सुद्धा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल मधूनच आहे, आणि 2017चा पण जो UPSC टॉपर होता तो सुद्धा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल मधूनच होता. त्यामुळे एक कमी वेळात प्रिपरेशन, चांगले स्कोर्स, चांगलं मटेरियल अवेलेबल असणे आणि एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट असणे या काही फॅक्टर्समुळे मी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल निवडला होता. आता जसं आपण अँथ्रोपॉलॉजी बद्दल चांगल्या गोष्टी किंवा ऍडव्हान्टेजेस बघितले, तसं एक चॅलेंजेस या ऑप्शनलचे काय आहेत ते सुद्धा आपण आधीच बघितलं पाहिजे, कारण ते तुम्हाला ऑप्शनल चूज करण्यामध्ये एक फॅक्टर म्हणून तुम्ही बघू शकता. तर सर्वप्रथम म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये जसं मी सांगितलं की नॅचरल सायन्स आहे, त्यामुळे बायोलॉजिकल टर्म्स खूप जास्त आहेत. त्यामुळे ज्या स्टुडंट्सचं बायोलॉजीचं बॅकग्राऊंड नसेल त्यांना कदाचित सुरुवातीला हे खूप डिफिकल्ट जाईल त्या टर्म्स अंडरस्टँड करणे, त्या पाठ करणे. जसं की जेनेटिक्सचा खूप जास्त पार्ट अँथ्रोपॉलॉजीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तर पेपर 1चा ऑलमोस्ट 30% to 40% हा पार्ट हा जेनेटिक्सचा आहे. आणि त्या जेनेटिक्समध्ये DNA, RNA आणि त्यांचे वेगवेगळे पार्ट्स, त्यांचे वेगवेगळे केमिकल्स आणि बायोलॉजिकल इफेक्ट्स, वेगवेगळे डिसीजेस, या सगळ्या गोष्टी आल्यामुळे एक कॉम्प्लेक्सिटी त्या पार्टमध्ये तयार होऊ शकते. त्याचबरोबर स्टॅटिक कंटेंट खूप जास्त असल्यामुळे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन खूप जास्त आहे अँथ्रोपॉलॉजी सब्जेक्टमध्ये आणि ती पाठ करावी लागते. त्यामुळे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेण्यासाठी पाठांतर क्षमता ही खूप चांगली असावी लागते. आपल्याला ह्या पूर्ण सिलेबसमध्ये 60% किंवा त्याहीपेक्षा जास्त सिलेबस किंवा कंटेंट हा पाठ करून लक्षात ठेवावा लागतो. त्याचबरोबर मागच्या 2 वर्षामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे 2019 आणि 2020 तर बरेचसे रॅन्डम क्वेश्चन्स येऊ लागलेले आहेत. म्हणजे साधारण एक 10 to 20% ऑफ युअर पेपर त्यामध्ये असे क्वेश्चन्स आहेत की जे तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये पाहिलेले नसतात. म्हणजे असं नाही की ते आपल्याला लिहिता येणार नाही, आपल्या प्रिपरेशननुसार आणि आपण कसं ते सिलेबसला लिंक करू शकतो ती आपली क्षमता डेव्हलप झाली तर आपण नक्कीच ते क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. ह्या क्वेश्चन मधले टॉपर्सनी तर सगळेच क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते, त्यामुळे हे अशक्य तर नाही, पण एक रॅन्डमनेसचा फॅक्टर आता नवीन ऍड झालेला आहे, त्याला आपण इग्नोर करून चालणार नाही. आणि चांगले मार्क्स येण्यामुळे अँथ्रोपॉलॉजीमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन तयार झालेली आहे. तर हे सर्व फॅक्टर्स आपल्याला आधी विचारात घ्यावे लागतील जेव्हा तुम्ही ऑप्शनल निवड करत असाल. एकतर बायोलॉजीच्या टर्म्स जास्त आहेत, त्यानंतर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असल्यामुळे आपल्याला पाठांतर खूप करावं लागेल,
आणि काही 2 वर्षामध्ये रॅन्डम क्वेश्चन आल्यामुळे आपला सिलेबस थोडा आणि प्रिपरेशन थोडं वाढलं जाणार आहे. जे आम्ही आमच्या बॅचने केलं होतं त्यापेक्षा नक्कीच जास्त थोडं करावं लागणार आहे. तर हे आपण अँथ्रोपॉलॉजीचे एक ॲडव्हान्टेजेस आणि चॅलेंजेस बघितले आहेत, ज्याचा विचार करून तुम्हाला एक ऑप्शनल प्रिपरेशन करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म किंवा चांगली थिंकिंग करता येईल. त्यानंतर आता तुम्ही जर विचार केलाच की आपण अँथ्रोपॉलॉजी बघूया किंवा त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून सोशिओलॉजी, तर तुम्हाला हे कसं कळणार की हा सब्जेक्ट तुम्हाला आवडतोय की नाही? कारण शेवटी त्या सब्जेक्टमध्ये जर शेवटपर्यंत आवडच निर्माण झाली नाही तर कदाचित पुढेही तुम्ही ते कंटिन्यू करू शकणार नाही. तर यासाठी सगळ्यात आधी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून घ्या. आता ह्या मुमेंटला तुम्हाला हे क्वेश्चन समजणार नाहीत, पण साधारण एक क्वेश्चन बघून आपल्याला अंदाज येतो की पेपर हा कुठल्या लाईनवर येणार आहे, त्यात किती स्टॅटिक, किती डायनामिक किंवा इंडियन सोसायटी मधला किती पार्ट, किती क्वेश्चन आपण करंट अफेअर्स सोबत लिंक करू शकतो. एक अंदाज घेण्यासाठी फक्त तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघू शकता. त्यानंतर तुम्ही काही पुस्तकांमधून जा. त्या पुस्तकांची लिस्ट मी या पुढच्या स्लाइड्समध्ये देणारच आहे. ते पुस्तकांची इंडेक्स आणि त्या पुस्तकांमध्ये साधारण काय आहे ते एकदा पाहून घ्या की त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय की नाही. आणि एक विशेष पुस्तक आहे अँथ्रोपॉलॉजी बाय एम्बर अँड एम्बर. हे पुस्तकाची एक सॉफ्ट कॉपी टेलिग्रामवर अवेलेबल आहे आणि हार्ड कॉपी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ह्या पुस्तकातून तुम्ही एकदा गेलेत त्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स, रिअल लाईफ रिसर्चेस आणि बऱ्याचशा अँथ्रोपॉलॉजिस्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती पाहिल्यानंतर तुम्हाला साधारण या सब्जेक्टमध्ये काय आहे त्याचा एक अंदाज येईल आणि इतर सब्जेक्ट सोबत तुम्ही ते कम्पेअर करू शकता. ह्या सर्व प्रोसेस थ्रू गेल्यानंतर जर तुमचं डिसाईड जेव्हा होईल की आपण अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनसाठी प्रिपेअर करू इच्छितो, तेव्हा साधारण तुम्ही कसं पुढे गेलं पाहिजे त्याची एक स्ट्रॅटेजी इथे दिलेली आहे. आणि मी स्वतः सुद्धा ही स्ट्रॅटेजी फॉलो केली होती, त्यामुळे यात काही वेगळं किंवा मी ऍडिशनल सांगतोय असंही नाहीये. सगळ्यात आधी तुम्ही टॉपर्सच्या स्ट्रॅटेजीज पाहिल्या पाहिजेत. म्हणजे इथे मी माझी स्ट्रॅटेजी स्वतः देणारच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही जे ऑल इंडिया रँक 1 होते 2017 मध्ये किंवा लक्ष्मी नागप्पन यांना अँथ्रोपॉलॉजीमध्ये आजपर्यंतचे हायएस्ट मार्क्स होते, किंवा हर्षा कोया सर हे सुद्धा एक टॉपर होते, शुभम कुमार सर हे या वर्षीचे ऑल इंडिया रँक 1 आहेत, आणि मंदार पत्की सर ज्यांनी पूर्णपणे पुण्यातूनच अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास केला. या सगळ्यांचे ब्लॉग्स आणि टेलिग्राम चॅनल अवेलेबल आहेत. तर सर्वप्रथम तुम्ही ते एकदा पाहिले पाहिजेत, कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही वेगळी वेगळी असू शकते आणि यापैकी कोणाचीही स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार मॅच होऊ शकते आणि तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर सगळ्यात आधी तुम्हाला टॉपिक वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं कंपायलेशन घेतलं पाहिजे. मार्केटमध्ये ह्या कंपायलेशनची पुस्तकं अवेलेबल आहेत, तसंच टेलिग्रामवर फ्री पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. तर यामधून तुम्हाला एक अंदाज येईल की प्रत्येक टॉपिकला किती वेटेज द्यायचं, त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक हा किती टाइम वेटेज, किती एफर्ट्स त्यावर घ्यायचे आणि कुठल्या टाईपचे क्वेश्चन ते टॉपिक मधून येतात. कारण कुठलाही सब्जेक्ट तुम्ही बघितला तर तो एक वास्ट एरिया असतो, त्यामध्ये लोक रिसर्च करतात, पीएचडीज करतात, म्हणजे तो इन्फायनाईट सिलेबस बनू शकतो. पण जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघता तेव्हा तो एक इन्फायनाईट सिलेबसला एक युपीएससीची चौकट आहे, म्हणजे त्या युपीएससीच्या चौकटीमध्येच कसं आपण प्रिपरेशन करणार आहोत हे केवळ फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून दिसून येतं. आणि यापूर्वीचा ट्रेंड जरी आपण बघितला तरी साधारण 50 to 60% ऑफ जो पेपर असतो तो प्रिव्हियस इयर क्वेश्चनलाच वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये रिपीट करून बनवलेला असतो. त्यामुळे जर मागील 20 ते 30 वर्षाचे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघू शकलात थ्रू आउट युअर प्रिपरेशन, हे मी आधीच नाही सांगत आहे, तर तुमचा बराचसा सिलेबस हा तिथूनच कव्हर होऊन जातो. आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये डायनामिक कंटेंट हा बराच कमी आहे, जसं मी आधी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची युटिलिटी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलसाठी खूप जास्त आहे. मंदार पत्की सरांचं सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एक कंपायलेशन आहे, त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला या नोट्स अवेलेबल होतील. आता अँथ्रोपॉलॉजी हा ऑप्शनल एक युनिक कसा आहे हे मी सांगू इच्छितो. सर्वात युनिक फीचर अँथ्रोपॉलॉजीचं म्हणजे त्यामध्ये एक होलिझम आहे. जसं मी आधी सुद्धा सांगितलं की अँथ्रोपॉलॉजीमध्ये एक नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स यांचं कॉम्बिनेशन आहे.
तर त्यामुळे काय होतं की बायोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह किंवा सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह हा सब्जेक्टमध्ये येतो, आणि त्याचबरोबर सोशल पर्स्पेक्टिव्ह, अनालिटिकल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल या सर्वच गोष्टींचा विचार अँथ्रोपॉलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे पाहाल तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये असं म्हटलं जातं की अँथ्रोपॉलॉजी कंटेन्स एव्हरीथिंग दॅट इज अंडर द सन. म्हणजे एव्हरीथिंग अंडर द सन म्हणजे अँथ्रोपॉलॉजी हे मानववंशशास्त्र जसं आहे तसंच मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि पॉलिटिकल या सर्वच विभागांचं एक अनालिसिस त्यामध्ये असतं, आणि त्याचबरोबर त्याला माणसाची बायोलॉजी, माणसाचं इव्होल्युशन या सगळ्या गोष्टी लिंक केल्या जातात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, मग ते रिलिजन रिलेटेड असतील, एज्युकेशन रिलेटेड असतील, सोसायटीमध्ये काय काय घडतंय ते सुद्धा असेल, हे सर्व तुम्ही या ऑप्शनलच्या वेगवेगळ्या पार्ट सोबत लिंक करू शकता. जसं की नुकतीच आपली कोविड पॅन्डेमिक जी आली होती, त्या कोविडला सुद्धा वेगवेगळ्या पॉप्युलेशननी वेगवेगळ्या प्रकारे रिस्पॉन्स दिला, आणि तो रिस्पॉन्स सुद्धा अँथ्रोपॉलॉजीमध्ये स्टडी केला गेला. आणि फक्त बायोलॉजिकलच नाही तर त्याचबरोबर सोशो कल्चरल फॅक्टर सुद्धा यामध्ये इन्क्लूड केले गेले. तर जसं तुम्ही ऑप्शनलचा मी एक ओव्हरव्ह्यू देईनच, त्या ओव्हरव्ह्यू मध्येच तुम्हाला कळून जाईल की फक्त एक माणसाची इव्होल्युशनच नाही तर त्याबरोबरच विविध फॅक्टर यामध्ये इन्क्लूड होतात. त्यामुळे हा एक होलिस्टिक सब्जेक्ट बनतो. आणि एक डायव्हर्सिटी, ह्युमन डायव्हर्सिटी ही खूप जास्त स्टडी केली जाते अँथ्रोपॉलॉजीमध्ये. म्हणजे डायव्हर्सिटी नॉट जस्ट लिमिटेड टू रिलिजन, लँग्वेज, कास्ट एक्सेट्रा, बट डायव्हर्सिटी विथ रिस्पेक्ट टू रेसेस, व्हेरियस पॉप्युलेशन्स, व्हेरियस ट्राईब्स, अशा विविध स्तरावर ही डायव्हर्सिटी स्टडी केली जाते. त्यामुळे आपल्याला एक जग हे किती मोठं आहे आणि त्यामध्ये किती कॉम्प्लेक्स प्रकारचे प्रॉब्लेम्स आणि वेगवेगळे पॉप्युलेशन्स आहेत हे अँथ्रोपॉलॉजी तुम्हाला शिकवते. रिलेटिव्हिझमची एक कन्सेप्ट आहे अँथ्रोपॉलॉजीमध्ये. त्यामध्ये असं सांगितलं जातं की प्रत्येक कल्चर हे त्यांच्या हिस्टॉरिकल डेव्हलपमेंटनुसार ते एक बरोबर आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या कल्चर्सला त्यांचा रिस्पेक्ट द्यायला शिकतो या अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल मधून. ती एक रिलेटिव्हिझमची कन्सेप्ट आहे, ती तुम्ही समजा. यामध्ये आपल्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हॅल्यूजचं ऍडिशन होतं. डायव्हर्सिटी आणि रिलेटिव्हिझममुळे टॉलरन्स तयार होतो. त्याचबरोबर आपण जगामध्ये किती कॉम्प्लेक्स प्रकारचे इश्यूज असू शकतात आणि त्यांचे किती मल्टी डायमेन्शनल सोल्युशन्स किंवा प्रॉब्लेम्स असू शकतात हे आपल्याला अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल मधून शिकायला मिळतं. याचा फायदा मला स्वतःला पर्सनली एसे रायटिंग मध्ये सुद्धा झालेला आहे, कारण एसे जास्तीत जास्त मल्टिपल डायमेन्शन्स मध्ये घेऊन जाणं हे मी अँथ्रोपॉलॉजी मधूनच शिकलेलो आहे. आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये जसं मी सांगितलं की बायोलॉजिकल आणि सोशल सायन्सचं कॉम्बिनेशन आहे, तसं बायोकल्चरल फिनॉमिना ही एक कन्सेप्ट आपल्याला अँथ्रोपॉलॉजी मधून दिसते. म्हणजे कुठलंही फिनॉमिनन किंवा कुठलाही इश्यू त्याला बायोलॉजिकल ॲज वेल ॲज कल्चरल फॅक्टर्स असतात. मग जसं आपण आता एक्झाम्पल घेतलं की कोविड पॅन्डेमिक, मग तसं कोविड पॅन्डेमिक मध्ये सुद्धा बायोलॉजिकल फॅक्टर होते, जीन्स, व्हायरस आणि त्याचा स्प्रेड एक्सेट्रा, आणि कल्चरल फॅक्टर्स होते ज्यामुळे तो व्हायरस वेगवेगळ्या पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळ्या क्षमतेने स्प्रेड झाला. तर जसं आपण कोविडचं बायोकल्चरल अनालिसिस करू शकतो, तसंच मानवी आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षमतांचं किंवा वेगवेगळ्या इश्यूजचं सुद्धा आपण बायोकल्चरल अनालिसिस अँथ्रोपॉलॉजी मधून करतो, आणि त्यामुळेच हा सब्जेक्ट एक होलिस्टिक सब्जेक्ट म्हणून बनून जातो. तर आता आपण इथपर्यंत अँथ्रोपॉलॉजीचा एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. तर ह्यापुढे आपण अँथ्रोपॉलॉजी या सब्जेक्टमध्ये काय काय आहे ते बघायला घेऊया. मला वाटतंय इथपर्यंतच्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला हे रिअलाइज झालंच असेल की अँथ्रोपॉलॉजी किती डायव्हर्स आणि किती महत्वाचा सब्जेक्ट आहे. तर आता अँथ्रोपॉलॉजीमध्ये काय काय आहे हे सिलेबस पॉइंट वाईज बघूया. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम अँथ्रोपॉलॉजी प्रिपरेशन स्टार्ट करणार आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं राहील, कारण सुरुवातीला कितीही वेगवेगळी पुस्तकं जरी बघितली तरी पूर्ण सिलेबसचा हा होलिस्टिक व्ह्यू आपल्याला येत नाही. तर ज्यांनी तो आधी प्रिपेअर केला आहे त्यांच्याकडूनच ही होलिस्टिक व्ह्यू आपल्याला येऊ शकतो, कारण प्रत्येक पुस्तक हे वेगवेगळ्या टॉपिकवर लिहिलेलं असतं किंवा त्या प्रेझेंट करणाऱ्या ऑथरचं सुद्धा स्पेशलायझेशन वेगवेगळं असल्यामुळे एक पूर्ण व्ह्यू येत नाही. तर आपण सुरुवातीला पेपर 1 समजून घेऊया. पेपर 1चा सिलेबस असा आहे, जर तुम्ही UPSCची ऑफिशियल सिलेबस PDF पाहिली तर त्यांनीच असं 1.1, 1.2, 1.3 वगैरे असं क्लासिफिकेशन केलेलं आहे, आणि आपण इथून पुढे तेच फॉलो करणार आहोत. तर मी आपल्याला सजेस्ट करेन की सर्वप्रथम UPSCचा
ऑफिशियल सिलेबस डाउनलोड करून घ्या आणि त्यातून अँथ्रोपॉलॉजीचा सिलेबस वेगळा काढून घ्या. त्याच्या 2-3 पानांची एक प्रिंट घ्या आपल्यासोबत. सर्वप्रथम पेपर 1 मध्ये 1.1 to 1.3 यामध्ये अँथ्रोपॉलॉजीचे बेसिक्स कव्हर केलेले आहेत. तर बेसिक्स म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये काय काय आहे, अँथ्रोपॉलॉजीच्या डेफिनेशन काय आहेत, अँथ्रोपॉलॉजीची डेव्हलपमेंट कशी झाली होती, म्हणजे हिस्टॉरिकली अँथ्रोपॉलॉजी हा कसा सुरू झाला, त्यानंतर आजतागायत त्यामध्ये काय काय बदल झाले किंवा काय काय रिसर्चेस झाले, हे सर्व ह्या 1.1 to 1.3 या 3 टॉपिक्समध्ये कव्हर केलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर अँथ्रोपॉलॉजीचे इतर सब्जेक्ट सोबतचे जे कम्पॅरिझन्स आहेत ते सुद्धा इथे कव्हर केलेलं आहे. तर जर आपल्याला सब्जेक्ट्स निवडण्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन असेल तर एक 1.1 to 1.3 हा जो पार्ट आहे तो आपण जर वाचला तर आपल्याला अँथ्रोपॉलॉजी ह्या सब्जेक्ट बद्दल इंट्रोडक्शन होऊन जाईल. तीच इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या सब्जेक्ट सोबत कम्पॅरिझन म्हणजे सोशोलॉजी असेल किंवा आपलं हिस्ट्री असेल, सायकोलॉजी असेल, तर ह्या सगळ्या सब्जेक्ट्स आणि अँथ्रोपॉलॉजी यामध्ये काय डिफरन्स आहे आणि काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा हे वेगवेगळे सब्जेक्ट्स एकमेकांसोबतच कसे डेव्हलप झाले, हे सर्व आपण 1.3 या पार्टमध्ये बघतो. 1.2 हा जो सिलेबस पॉइंट आहे त्यामध्ये आपण अँथ्रोपॉलॉजीचे वेगवेगळ्या ब्रांचेस स्टडी करतो. म्हणजे बायोकल्चरल असेल किंवा लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी असेल, फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी असेल, या सर्व ब्रांचेसचा स्टडी आपण ह्या 1.2 पार्टमध्ये करतो. तर असे हे 1.1 to 1.3 हा एक स्मॉल पार्ट आहे जर आपण वेटेज वाईज बघितलं तर, आणि हा आपल्याला क्विकली संपवता सुद्धा येतो. त्यानंतर पेपर 1 मध्ये 1.4 यामध्ये ह्युमन इव्होल्युशन म्हणजे मानवाची उत्क्रांती याचा अभ्यास केला गेलेला आहे. तर ह्युमन इव्होल्युशन ही साधारण डार्विनने जो सिद्धांत दिला, तर डार्विनचं जी थेरी होती त्याच्या आधीच्या कोणकोणत्या थेरीज होत्या, मग डार्विनची थेरी तिथे स्टडी केली जाते. त्यानंतर डार्विनच्या थेरीचे सुद्धा काही इश्यूज आहेत किंवा काही लॅकुनाज आहेत, तर ते सुद्धा स्टडी केले जातात. त्यानंतर डार्विन नंतर ज्या नवीन आणि सिंथेटिक थेरीज आल्या त्याचाही स्टडी इथे केला जातो. तर अशा प्रकारे हे ह्युमन इव्होल्युशन आपण इथे स्टडी करतो 1.4 या पार्टमध्ये. तर इथे ह्युमन इव्होल्युशन हे साधारण थिअरॉटिकल पर्स्पेक्टिव्हने आपण स्टडी केलं जातं. त्याचबरोबर न्यू अप्रोचेस, जसं की एक सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन आहे, त्याचा सुद्धा अभ्यास या 1.4 या पार्टमध्ये आपण करतो. त्यानंतर 1.5 पेपर 1 मध्ये इथे आपण प्रायमेट्सचा स्टडी करतो. आता प्रायमेट्स हे एक ग्रुप ऑफ ॲनिमल्स आहेत ज्यांचं इव्होल्युशन म्हणजे ज्यांची उत्क्रांती ही साधारण बाकी ॲनिमल्स पेक्षा वेगळी झाली आणि त्यातूनच पुढे ह्युमन्स तयार झाले. तर ह्या प्रायमेट्सचा अभ्यास अँथ्रोपॉलॉजीमध्ये आपण यासाठी करतो की आपले आज जे काही बरेचसे बायोलॉजिकल आणि सोशल फीचर्स आहेत तर ते ह्या प्रायमेट्समध्ये पण दिसून येतात, आणि ह्या प्रायमेट्सचा अभ्यास करून आपल्याला मानवी स्वभाव किंवा मानवाची बायोलॉजी याचा अभ्यास करणं सोपं जातं. जसं की एक एक्झाम्पल घेतलं आपण तर चिंपांझी आणि गोरिल्ला यांचं जे स्केलेटन म्हणजे यांच्या हाडांचं जे स्ट्रक्चर आहे ते बरंचसं माणसाच्या हाडांशी मिळतं जुळतं आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास करून आपल्याला आपल्या सुद्धा बायोलॉजीचा विकास किंवा डेव्हलपमेंट ही कशी झाली ते अंडरस्टँड करायला मदत होते. त्याचबरोबर यांचं बिहेवियर सुद्धा आपण प्रायमेट्सच्या चॅप्टरमध्ये स्टडी करतो. म्हणजे ते कसं ग्रुप्सनी राहतात, त्यांचं चालणं कसं असतं किंवा त्यांचं ग्रुपमध्ये सोशलायझेशन कसं असतं, या सगळ्या फॅक्टर्सचा किंवा त्यांची लँग्वेज कशी असते, साईन लँग्वेज किंवा साऊंड लँग्वेज, या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला एक ह्युमन नेचर आणि एस्पेशली ज्या प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत, म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचा एक फोकस हा नेहमी ट्रायबल स्टडीजचा असतो जो पेपर 2 मध्ये आपण बघणारच आहोत. तर ह्या प्रिमिटिव्ह ट्राईबचा अभ्यास करणे सुद्धा आपल्याला प्रायमेट्सच्या स्टडीमधून सोपं जातं, की ज्यांना आपण लिंग्विस्टिकली किंवा ज्यांची लँग्वेज आणि आपली लँग्वेज डिफरंट आहे पण आपण एका साईन लँग्वेज आणि बाकी गोष्टींमधूनच अभ्यास करू शकतो. तर ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला प्रायमेट्सच्या स्टडीमुळे सोपा होतो. त्यानंतर पेपर 1 मध्ये 1.6
मध्ये ह्युमन फॉसिल्सचा स्टडी होतो. फॉसिल्स म्हणजे पुरातत्वीय जे अवशेष असतात आपल्या ह्युमन बॉडीचे किंवा इतर ॲनिमल्सच्या सुद्धा बॉडीचे, त्याचा अभ्यास फॉसिल्समध्ये केला जातो. पूर्वीच्या काळापासून कुठे कुठे या फॉसिल्स सापडल्या होत्या आणि त्यामधून आपल्याला काय काय माहिती मिळाली या सगळ्याचा अभ्यास होतो. प्रिलिम्स 2019 मध्ये एक डेनिसोवन फॉसिलवर क्वेश्चन होता. तर अशा सगळ्या जे नवीन नवीन ह्युमन फॉसिल ज्या सापडतात त्याचा अभ्यास आपण इथे करतो. त्याचं एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करतो आणि यापासून मॉडर्न ह्युमन्समध्ये काय काय चेंजेस झाले याचा सुद्धा अभ्यास आपण इथे करतो. त्यानंतर 1.7 या टॉपिकमध्ये बेसिक बायोलॉजीचा सिलेबस आहे. तिथे DNA, RNA, त्यांचे मेकॅनिझम्स आणि त्यामुळे ह्युमन इव्होल्युशन आणि बॉडीवर कसे कसे परिणाम होतात ते इथे एक्सप्लेन केलं जातं. परंतु ह्या टॉपिकवर क्वेश्चन्स UPSC मध्ये विचारले जात नाहीत, त्यामुळे त्याचा आपण फार अभ्यास करत नाही. 1.8 हा जो सिलेबस पॉइंट आहे पेपर 1 मध्ये, त्यामध्ये डेटिंग मेथड्स एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता डेटिंग मेथड्स म्हणजे जसं आपण फॉसिल्समध्ये पाहिलं की तिथे पुरातत्वीय अवशेषांचा आपण अभ्यास करतो, तर हे अवशेष कुठल्या डेटचे आहेत म्हणजे कुठल्या कालामधले आहेत. जसं की आपण अँथ्रोपॉलॉजीमध्ये साधारण लाखो वर्षांपूर्वीचा कालखंड हा स्टडी केला जातो, तर ते कुठल्या काळातले आहेत हे समजणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यावरूनच आपण ते कुठल्या संस्कृतीशी निगडीत होते, म्हणजे जसं अश्मयुगीन किंवा नवाश्मयुगीन, पुराणाश्मयुगीन किंवा आपली हडप्पा संस्कृती किंवा चाल्कोलिथिक कल्चर, या सर्व संस्कृतींचा अभ्यास आपल्याला या डेटिंग मेथड्स मधून केला जातो. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या सायंटिफिक मेथड्स स्टडी करायला मिळतात. मग तिथे रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंग असते, कार्बन डेटिंग असते, अशा विविध डेटिंग मेथड्स, सायंटिफिक मेथड्सचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करतो. सध्या इथे मी तुम्हाला फार डिटेलमध्ये सांगत नाहीये, कारण या सब्जेक्टचा केवळ एक ओव्हरव्ह्यू देणे हा इथे माझा ऑब्जेक्टिव्ह आहे. डेटिंग मेथड सोबत आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी सुद्धा बघतो आणि एक आर्किओलॉजीचा सुद्धा अभ्यास इथे होतो. आर्किओलॉजी म्हणजे वेगवेगळ्या फॉसिल्स किंवा वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी मिळाल्या होत्या. जसं की आपल्याला आपल्या GSच्या स्टडीनुसार माहीतच असेल की मध्य प्रदेशातल्या भीमबेटका इथे आपल्याला वेगवेगळ्या कालखंडामधल्या गुहा किंवा केव्ह सापडलेल्या आहेत. तर अशा सगळ्या ज्या साईट्स असतात, जसं की भीमबेटका एक साईट आहे किंवा हडप्पा एक साईट आहे, तर ह्या सगळ्या साईट्सचा अभ्यास आपण आर्किओलॉजीच्या सिलेबसमध्ये करतो. तर हे 1.8 पेपर 1 मध्ये कव्हर होतं. त्यानंतर पेपर 1 मध्ये 2.1 to 5 हे जे सिलेबस पॉइंट आहेत त्याला आपण सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी म्हणतो. हा अँथ्रोपॉलॉजी सब्जेक्टचा एक खूप महत्वाचा भाग आहे. यामध्ये आपण आपल्या ज्या विविध सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं की फॅमिली, किनशिप, मॅरेज, रिलिजन, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अँथ्रोपॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण ह्या 2.1 to 5 या चॅप्टर्समध्ये करतो. इथे वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्ट किंवा वेगवेगळ्या थिंकर्सनी त्यांच्या ज्या काही आयडियाज मांडलेल्या आहेत, म्हणजे फॅमिलीची इव्होल्युशन कशी झाली, पूर्वी जेव्हा आपण हंटर आणि गॅदरर होतो तेव्हा फॅमिली कशी होती आणि आज मॉडर्न वर्ल्डमध्ये फॅमिली कशी आहे याची पूर्ण इव्होल्युशन. त्याचबरोबर रिलिजन कसं इव्हॉल्व्ह झालं, रिलिजनचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स कशा इव्हॉल्व्ह झाल्या, आज प्रिमिटिव्ह ट्राईब्समध्ये काय काय इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा मॉडर्न कल्चरमध्ये कसं आहे. त्यानंतर एक रॅशनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक्स जो आपण इकॉनॉमिक्समध्ये स्टडी करतो आणि अँथ्रोपॉलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह कसा वेगळा आहे. त्यानंतर पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्समध्ये वेगवेगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन जसं की बँड किंवा ट्राईब्स या सगळ्या कशा डेव्हलप झाल्या, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण या सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीमध्ये करतो. ते वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्टने त्यांच्या रिसर्चेसमधून जसं जसं मांडलेलं आहे त्यानुसार आपण हा अभ्यास करतो. इथे ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन किंवा ह्या सगळ्या सिलेबस सोबत तुम्ही वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट्स लिंक करू शकता, जसं की इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन अँथ्रोपॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी आणि इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्हनी कशी वेगळी आहे त्याचा अभ्यास सुद्धा आपण इथे करतो. त्यानंतर खूप लेंदी आणि खूप
डिफिकल्ट, सगळ्यात डिफिकल्ट जो अँथ्रोपॉलॉजीमध्ये कुठला पार्ट असेल तर तो हा 6 चॅप्टर आहे, ज्यामध्ये अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज मेन्शन केलेल्या आहेत. तर अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज म्हणजे पूर्वीपासून अँथ्रोपॉलॉजी या सब्जेक्टचं इव्होल्युशन कसं झालं, त्याचबरोबर वेगवेगळ्या थिंकर्सनी त्यांचे वेगवेगळे विचार कसे मांडले, हे विचार या थेरीजच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. त्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी ही यासाठी जास्त होते कारण इथे लँग्वेज ऑफ द सब्जेक्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती थोडी समजायला जड अशी होते. त्याचबरोबर ज्या नवीन नवीन थेरीज असतात त्यांचे ज्या थॉट प्रोसेसेस आणि लिंकेजेस असतात त्या समजायला थोड्या डिफिकल्ट जातात. तर अँथ्रोपॉलॉजी पेपर 1 मध्ये हा जो सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे, ह्यासाठी आपल्याला काही एक्सटर्नल हेल्प घेणं फार गरजेचं असतं. कारण नुसतं नोट्स किंवा नुसतं सिलेबस वाचून या थेरी पूर्णपणे आपल्याला समजतीलच असा भाग नाही. आणि रिसेंटली 2 वर्षाचा ट्रेंड जर आपण लक्षात घेतला तर या थेरीजवर पूर्वी जे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जात होते की निओ इव्होल्युशनलिझम ही थेरी एक्सप्लेन करा आणि त्याबद्दल सांगा, अशा टाईपचे क्वेश्चन आता जाऊन आता 2 ते 3 थिंकर्स मधलं कम्पॅरिझन विचारलं जातंय. तर हे कम्पॅरिझन आपल्याला करता येण्यासाठी एक्झाममध्ये आपल्याला त्या थेरीज खूप चांगल्या प्रकारे समजण्याची गरज असते आणि त्यासाठी काही एक्स्ट्रा हेल्पची आपल्याला इथे गरज लागू शकते. त्यानंतर 7th जो चॅप्टर आहे लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी, हा पेपर 1चा सगळ्यात शॉर्टेस्ट चॅप्टर आहे. त्यामध्ये आपली भाषा म्हणजे लँग्वेज आणि तिचं इव्होल्युशन आणि ती कल्चरल कॉन्टेक्स्टमध्ये कशी यूज केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजीमध्ये स्टडी केल्या जातात. तसंच आपल्या लँग्वेजचे वेगवेगळे कंपोनंट्स कसे आहेत आणि त्याचा आपलं कल्चर समजून घेण्यासाठी कसा यूज होतो, हे सुद्धा लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजीमधून समजतं. त्यानंतर 8th जो चॅप्टर आहे तो रिसर्च मेथड्सचा आहे. रिसर्च मेथड्समध्ये वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्ट किंवा अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च करणाऱ्या लोकांनी कशा कशा वेगवेगळ्या पद्धती वापरून ह्या टेक्निक्स ज्या डेव्हलप केलेल्या आहेत ते रिसर्च मेथड्समधून आपल्याला समजून येतं. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या मेथड जर पाहिल्या तर इंटरव्ह्यू किंवा फील्ड वर्क ह्यासारख्या जवळपास 8 ते 9 वेगवेगळ्या रिसर्च मेथड्स येतात. फील्ड वर्क ही अँथ्रोपॉलॉजीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट रिसर्च मेथड समजली जाते कारण ती अँथ्रोपॉलॉजीसाठी युनिक आहे, ज्यामध्ये एक अँथ्रोपॉलॉजिस्ट स्वतः फील्डमध्ये जाऊन 2 ते 3 वर्ष राहून एखाद्या संस्कृतीचा किंवा एखाद्या कल्चरचा अभ्यास करून त्याचा रिसर्च करतो. तर अशा रिसर्च मेथड्स आपल्याला 8 चॅप्टरमध्ये स्टडी करायला मिळतात. 9.1 ते 9.6 हा जसं मी याआधी सुद्धा सांगितल्याप्रमाणे जेनेटिक्सचा पार्ट इथे येतो. या जेनेटिक्समध्ये आपले ह्युमन जीन्स, त्यांचं डेव्हलपमेंट, त्यांचे आपल्या इव्होल्युशनवर झालेले वेगवेगळे परिणाम आणि त्याचबरोबर या जीन्सच्या व्हेरिएशनमुळे ह्युमन्सच्या बायोलॉजिकल आणि सोशो कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्सवर सुद्धा काय काय वेगवेगळे परिणाम होतात, हे यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. त्याचबरोबर आपण वेगवेगळे जेनेटिक डिसीजेस हे सुद्धा ह्या जेनेटिक्सच्या चॅप्टरमध्ये स्टडी करतो. आपण वेगवेगळ्या रेसेस स्टडी करतो. त्यानंतर रेस आणि रेसिझम हा जो कन्सेप्ट मधला डिबेट आहे तो सुद्धा या जेनेटिक्सच्या अंडरच आपण स्टडी केला जातो. तर हा जो जेनेटिक्सचा पार्ट आहे हा काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला अभ्यास करायला खूप कठीण वाटू शकतो, एस्पेशली ज्यांचं बायोलॉजीमध्ये बॅकग्राऊंड नाहीये त्यांच्यासाठी. पण सोर्सेसमध्ये मी काही बेसिक बुक सुद्धा सांगितलेले आहेत की जे वाचून आपल्याला हे अंडरस्टँड करता येईल. आणि लक्षात घ्या की UPSC साठी आपल्याला कुठल्याही टॉपिकमध्ये PhD किंवा रिसर्च करण्याची गरज नाहीये. जे बेसिक मटेरियल आहे त्याचा आधार घेऊन आपण चांगलं आन्सर लिहिण्या इतपत जरी वाचलं किंवा जरी प्रिपरेशन केलं तरी हे करता येण्यासारखं आहे. आता माझं मी स्वतःचं सांगू इच्छितो की माझं 11वी आणि 12वीला बायोलॉजी नव्हतं, 10वी पर्यंत मी सायन्स बॅकग्राऊंडमध्ये होतो. त्यामुळे जेनेटिक्स ह्या टॉपिकची मला सुद्धा आधी खूप भीती वाटत होती, कारण 11वी 12वीला जे जेनेटिक्स आपण शिकतो ते माझं प्रिपरेशन झालेलं नव्हतं. परंतु बेसिक बुक्सचा आधार घेऊन आणि काही एक्सप्लेनेटरी व्हिडिओज युट्यूबवर बघून या कन्सेप्ट मी समजून घेतल्या आणि नंतर ते मला करता आलं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे हा जो जेनेटिक्सचा पार्ट आहे हा एक्झाममध्ये खूप जास्त वेटेज या पार्टला असतं. इनफॅक्ट 9.1 to 12 हा जो एरिया आहे पेपर 1चा, ज्याला आपण फिजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये काउंट करतो, त्या पार्टवर बराच जास्त वेटेज डिपेंड असतो. आणि म्हणून मी सुद्धा
याचा चांगला अभ्यास करून जास्तीत जास्त क्वेश्चन्स त्या पार्टमधूनच अटेम्प्ट केलेले होते. त्यानंतर 9.7 हे इकॉलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आहे. यामध्ये आता इकॉलॉजी म्हणजे एन्व्हायरमेंट हे आपल्याला कळतं. तर वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या वातावरणाशी किंवा वेगवेगळ्या ठिकाणांच्या जॉग्राफिकल आणि क्लायमॅटिक कंडिशन सोबत वेगवेगळ्या ह्युमन्सनी कसं ॲडॅप्टेशन केलेलं आहे म्हणजे अनुकूलन केलेलं आहे ते आपण इकॉलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये याचा अभ्यास करतो. मग त्यामध्ये आपल्या ट्राईब्स ज्या आफ्रिकेच्या वाळवंटामधल्या सुद्धा आहेत किंवा आर्टिक टुंड्रामधल्या सुद्धा आहेत, तर त्यांच्या बायोलॉजीमध्ये कसे कसे चेंजेस झालेले आहेत, कसे ॲडॅप्टेशन झालेले आहेत आणि त्याचा जेनेटिक संबंध कसा आहे, त्याचा सोशो कल्चरल संबंध कसा आहे, हे सर्व आपण इकॉलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये स्टडी करतो. त्यानंतर 9.8 मध्ये आपण एपिडेमिओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करतो. आता एपिडेमिओलॉजिकल ट्रान्झिशन ही एक कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये आपल्या पॉप्युलेशनचं ट्रान्झिशन आतापर्यंत कसं झालेलं आहे, एक डेमोग्राफिक ट्रान्झिशन आपण जॉग्राफीमध्ये स्टडी करतो त्याचप्रमाणे हे आहे. फक्त ह्यामध्ये ह्युमन डिसीज हे खूप डीपली स्टडी केले जातात की वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना त्यांचे सोशो कल्चरल फॅक्टर्स आणि त्यांचे बायोलॉजिकल फॅक्टर्स याचा विचार करता कुठले डिसीजेस होऊ शकतात किंवा त्या डिसीजेसचे काय काय इफेक्ट्स असतात, हे सर्व आपण एपिडेमिओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये स्टडी करतो. ह्यामध्ये आपण एक कन्सेप्ट अशी पण आहे अँथ्रोपॉलॉजीमध्ये की एक डिसीज जर असेल तर त्याचे किती वेगवेगळ्या प्रकारचे कॉजेस आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॅक्ट असू शकतात. तर डिसीज हा एक बायोलॉजिकल फॅक्टर्स पण त्यामागे असू शकतात. मग त्यामध्ये तुमचे बॅक्टेरिया, व्हायरसेस वगैरे असे एक्सटर्नल एलिमेंट्स येतात किंवा तुमची लाईफस्टाईल, तुमचे जीन्स हे तुमचे इंटरनल फॅक्टर्स सुद्धा येतात. ही झाली प्युअर सायंटिफिक कन्सेप्ट. पण त्याचबरोबर डिसीजसाठी तुमचे सोशल फॅक्टर्स सुद्धा महत्वाचे असतात. सोशल फॅक्टर्समध्ये इथे तुमची रेस, की काही रेसेसलाच स्पेसिफिक डिसीज जास्त होतात, हे सुद्धा एक सायंटिफिक फॅक्ट आहे. त्याचबरोबर तुमचं सोशल स्टेटस, जर तुमचं सोशल स्टेटस चांगलं नसेल तर तुम्हाला ज्या हेल्थ केअर किंवा इतर न्यूट्रिशनल नीड्स आहेत त्यांची सुद्धा डेफिशियन्सी जाणवू शकते. त्याचबरोबर तुमचं जेंडरवर सुद्धा काही डिसीजेस अवलंबून असतात. तर सोशल फॅक्टर्स सुद्धा एफेक्ट करतात. त्याचबरोबर इकॉनॉमिक फॅक्टर्स सुद्धा एफेक्ट करतात. म्हणजे जर इकॉनॉमिक कंडिशन चांगली नसेल, पॉवर्टी असेल, तर काही वेगळे प्रकारच्या डिसीजेसला तुम्हाला सामोरं जावं शकतं. किंवा तुम्ही कुठे राहता त्यानुसार त्या पोल्युशन लेवल्स किंवा इतर एक्सटर्नल फॅक्टर सुद्धा एफेक्ट करतात. तर डिसीजेसचे असे वेगवेगळे फॅक्टर्स आपण एपिडेमिओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये स्टडी करतो. तर हे डिटेलमध्ये सांगायचा माझा हेतू हाच होता की कसं एकाच गोष्टीला आपण वेगवेगळ्या अँगलनी अँथ्रोपॉलॉजीमध्ये स्टडी करतो. तर हे तुम्ही वेगवेगळ्या चॅप्टर्स मधून याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर शेवटचे 3 चॅप्टर जे पेपर 1 मध्ये आहेत. तर 10th चॅप्टर मध्ये आपण ह्युमन ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा स्टडी करतो. म्हणजे इन्फंट पासून ते अडल्ट किंवा इव्हन सेनेसन्स किंवा डेथ पर्यंत माणसाची ग्रोथ ही बायोलॉजिकल कशी होते, कल्चरल कशी होते आणि सायकोलॉजिकल कशी होते, या सगळ्याचा अभ्यास आपण ग्रोथ या चॅप्टरमध्ये करतो. त्याचबरोबर मानवी आयुष्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स असतात, मेनार्के, मेनोपॉज वगैरे, ह्या सगळ्या इव्हेंट्सचा अभ्यास, त्यानंतर फर्टिलिटी, मॉर्टॅलिटी, नॅटॅलिटी, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण 10th ग्रोथ या चॅप्टरमध्ये करतो. 11th चॅप्टरमध्ये आपण डेमोग्राफीचा स्टडी करतो. त्यामध्ये आपण जे वेगवेगळे डेमोग्राफिक फॅक्टर्स आहेत तसेच ग्रोथ रिलेटेड जे जे फॅक्टर आहेत त्यांच्या लिंकेजेस इथे स्टडी करतो. 12th चॅप्टर हा अगेन इट इज इम्पॉर्टंट चॅप्टर बिकॉज त्यामध्ये अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही अँथ्रोपॉलॉजीच्या ज्या ज्या थेरीज शिकला त्यांचं ऍप्लिकेशन आपण रिअल लाईफमध्ये सध्या कसं करतोय हे या 12th चॅप्टरमध्ये स्टडी केलं जातं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज स्पोर्ट्समध्ये अँथ्रोपॉलॉजीचे खूप जास्त ऍप्लिकेशन्स आहेत. तसंच व्हेकल डिझाईन, किंवा डिफेन्स इक्विपमेंट्स,
या सर्व गोष्टींच्या डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी अँथ्रोपॉलॉजिस्टचा यूज केला जातो, कारण वेगवेगळ्या एरियातल्या पॉप्युलेशन्सची बायोलॉजी कशी असेल याचा अभ्यास अँथ्रोपॉलॉजी करते. त्याचबरोबर इतर सर्व क्षेत्र जसं की क्लोथिंग, ॲपरल्स किंवा सेफ्टी इक्विपमेंट्स या सगळ्यासाठी अँथ्रोपॉलॉजीचं ॲप्लिकेशन आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक्समध्ये सुद्धा अँथ्रोपॉलॉजीचा यूज होतो. तर ह्या सगळ्या ज्या अप्लाइड ब्रांचेस आहेत अँथ्रोपॉलॉजीच्या, त्यांचा अभ्यास या आपण 12th चॅप्टरमध्ये करतो. तर हा झाला पूर्ण पेपर 1चा सिलेबस, ज्याचा आपण आता ओव्हरव्ह्यू घेतला. फर्स्ट चॅप्टर म्हणजे यामध्ये बेसिक्स होते, तिथपासून ह्युमन इव्होल्युशन, प्रायमेट्स, फॉसिल्सचा स्टडी, बेसिक बायोलॉजी, डेटिंग मेथड्स, त्यानंतर इम्पॉर्टंट चॅप्टर्स सोशो कल्चरल, ज्यामध्ये आपण सोशो कल्चरल फॅक्टर्स आणि इन्स्टिट्यूशन्स बघतो, अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीज, ज्यामध्ये वेगवेगळ्या थिंकर्सचे आपण थॉट प्रोसेसेस बघतो, लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी, रिसर्च मेथड्स, इथपासून ते शेवटी अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी, इथे आपला पेपर 1चा सिलेबस होतो. आता हा सिलेबस खूप डिटेल्डमध्ये सांगायचं एक कारण असं आहे की जेव्हा आपण हा सब्जेक्ट प्रिपेअर करतो तेव्हा साधारण आपल्या लक्षात येतं की जो प्रिपरेशन टाइम आहे किंवा जे प्रिपरेशन एफर्ट्स आहेत, तर त्यामध्ये 70 to 75% एफर्ट्स आणि टाइम हा आपल्याला पेपर 1 कव्हर करण्यामध्ये लागतो, आणि उरलेल्या वेळामध्ये आपल्याला पेपर 2 कव्हर करता येतो, कारण पेपर 2 मध्ये काही डायनामिक कंटेंट आहे, काही जीएस रिलेटेड कंटेंट आहे, त्यामुळे तो थोडा फास्ट करता येतो. युपीएससीच्या क्लासिफिकेशन नुसारच हा सिलेबस आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त कंटेंट आणि वेटेज हा पेपर 1 मध्ये दिला गेलेला आहे. तर आता यापुढे आपण पेपर 2 वर शिफ्ट होऊया. पेपर 2 हा मोस्टली इंडियन अँथ्रोपॉलॉजी, इंडियन सोसायटी आणि ट्रायबल स्टडीज या गोष्टींबद्दल रिलेटेड आहे. सुरुवातीलाच 1.1 to 1.3 हे जर आपण बघितलं तर त्यामध्ये आर्किओलॉजीचा स्टडी केलेला आहे. पेपर 1 मध्ये सुद्धा 1.8 मध्ये आर्किओलॉजी आहे, पण पेपर 2 मध्ये इंडियन आर्किओलॉजी आहे. इंडिया स्पेसिफिक साइट्स आपण इथे स्टडी करतो, आणि एक एथनो आर्किओलॉजी हा एक नवीन ब्रांच आहे, ती आपण स्टडी करतो. एथनो आर्किओलॉजी म्हणजे ज्या एक्झिस्टिंग ट्राईब्स आहेत त्यांचा अभ्यास करून हिस्टॉरिकली ह्युमनचं बिहेवियर आणि ह्युमनचं कल्चर कसं असू शकेल याचा अभ्यास ह्या चॅप्टर मधून केला जातो. त्याचबरोबर सेकंड चॅप्टर हा डेमोग्राफिक प्रोफाईल ऑफ इंडिया याचा आपण स्टडी करतो. तर या डेमोग्राफिक प्रोफाईल मध्ये आपण इंडियामध्ये कोणकोणत्या रेशियल क्लासिफिकेशन कसं आहे इंडियाचं, त्याचबरोबर कोणकोणत्या ट्राईब्स कुठे कुठे आढळतात, त्याचबरोबर लँग्वेजेस काय काय आहेत इंडियामध्ये, त्याचबरोबर जॉग्राफिकल क्लासिफिकेशन कसं आहे, असं ह्युमन ऍस्पेक्ट मध्ये प्रत्येक गोष्टीचं जे अनालिसिस किंवा जे डिफरन्सिएशन आहे ते आपण डेमोग्राफिक प्रोफाईल ऑफ इंडियामध्ये स्टडी करतो. यामध्ये आपण 1939 किंवा 1800s पासून ज्या ज्या वेगवेगळ्या थिंकर्सनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यांचा स्टडी केला जातो. त्यानंतर 3.1 to 3.4 मध्ये इंडियन सोशल सिस्टीमचा स्टडी करतो आपण. यामध्ये इंडियन सोशल सिस्टीम म्हणजे इंडियाची कास्ट सिस्टीम स्टडी केली जाते. त्यानंतर वेगवेगळे जे आपले इंडियाच्या सोसायटीमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जसं की पुरुषार्थ, कर्मा वगैरे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथे केला जातो. मग त्यामध्ये कास्ट सिस्टीम जसं मी सांगितलीच, त्याबरोबर विलेज सिस्टीम्स, अशा इंडियन सोसायटीचा अभ्यास करतो. हा जो सिलेबस आहे तो सोशियोलॉजी ऑप्शनल किंवा आपला जीएसचा सोसायटी हा सब्जेक्ट ह्यासोबत मिळता जुळता येतो. फोर्थ चॅप्टर ज्यानंतर त्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी इन इंडिया आपण स्टडी करतो. पेपर 1 मध्ये आपण ग्लोबल अँथ्रोपॉलॉजीचं डेव्हलपमेंट आणि इव्होल्युशन स्टडी करतो. फोर्थ चॅप्टर ऑफ पेपर 2 मध्ये आपण फक्त इंडिया स्पेसिफिक करतो. युपीएससी युज्युअली या चॅप्टर मधून वेगवेगळ्या थिंकर्सवर क्वेश्चन विचारते, जसं की इरावती कर्वे या एक रिनोड अँथ्रोपॉलॉजिस्ट होत्या इंडियामधल्या. तर 2019 मध्ये इरावती कर्वे यांचं अँथ्रोपॉलॉजीचं योगदान म्हणजे कॉन्ट्रीब्युशन याबद्दल क्वेश्चन विचारला होता. तर अशा वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्ट, थिंकर्स आणि सायंटिस्ट वर क्वेश्चन डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी इन इंडिया या चॅप्टर मध्ये येतं. 5.1 मध्ये आपण विलेज स्टडी करतो, म्हणजे जसं इंडियाची कास्ट सिस्टीम किंवा जजमानी सिस्टीम किंवा इंडियाचे वेगवेगळ्या सोशल कल्चरल सिस्टीम्स याचा चांगला अभ्यास आपण विलेजेसला स्टडी करून करू शकतो. तर तो 5.1 मध्ये कव्हर केला जातो. 5.2 मध्ये
इंडियाच्या वेगवेगळ्या मायनॉरिटीज, मग त्या रिलिजियस मायनॉरिटीज आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज या दोन्ही आपण 5.2 चॅप्टरमध्ये कव्हर करतो. मायनॉरिटीजचे वेगवेगळे इश्यूज, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी इंडियन गव्हर्नमेंटने घेतलेले इनिशिएटिव्ह याचा अभ्यास आपण इथे करतो. 5.3 मध्ये आपण सोशल चेंज मध्ये आपण GS मध्ये ज्या कन्सेप्ट स्टडी केलेल्या आहेत, संस्कृतायझेशन किंवा डॉमिनंट कास्ट वगैरे, ह्या सगळ्या कन्सेप्टचा स्टडी आपण 5.3 मध्ये करतो. हा जो चॅप्टर आहे तो सोशियोलॉजी ऑप्शनल मधून सुद्धा चांगलं प्रिपरेशन करता येतं. तर सोशियोलॉजी ऑप्शनलचे काही चॅप्टर्स किंवा त्यांचे काही आपले मित्र असतील तर त्यांच्याकडूनही चांगला अभ्यास याचा करता येतो. त्यानंतर 6.1 to 9.3 म्हणजे एंड ऑफ पेपर 2 हा पूर्ण जो टॉपिक आहे तो ट्रायबल स्टडीज, ट्रायबल इश्यूज आणि रिजनलिझम एक्सेट्रा असे काही जे ॲडिशनल पॉइंट्स आहेत त्याचा आपण स्टडी करतो. तर यापूर्वी जसं मी सांगितलंय की ट्रायबल्स आणि त्यांचा अभ्यास, ट्रायबल सोसायटीज आणि त्यांचा अभ्यास हा अँथ्रोपोलॉजी ऑप्शनलसाठी एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण मॉडर्न सोसायटीचा अभ्यास हा वेगवेगळ्या इतर सब्जेक्ट्स थ्रू केला जातो, इकॉनॉमिक्स असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल वेगवेगळ्या, पण ट्रायबल्सचा अभ्यास हे एक अँथ्रोपोलॉजीचं युनिक फीचर आहे. त्यामुळे हा खूप जास्त सिलेबस पेपर 2चा हा ट्रायबल स्टडीज आणि ट्रायबल इश्यूजसाठी डेडिकेट केलेला आहे. एस्पेशली इंडियन ट्रायबल्सचे जे काही इश्यूज असतात, त्यांच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, गव्हर्नमेंटनी ट्रायबल डेव्हलपमेंटसाठी जे काही इनिशिएटिव्ह घेतलेले असतात ते सर्व आपण 6.1 to 9.3 या पेपर 2च्या चॅप्टर्समध्ये कव्हर करतो. अशा प्रकारे आपण इथे पेपर 2चा आणि पेपर 1चा पूर्ण ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. जसं की आपण पाहिलं की 1.1 हे आर्किओलॉजी पासून, इंडियाच्या डेमोग्राफी पासून, त्यानंतर इंडियन सोशल सिस्टम्स, इंडियन सोसायटी, सोशल चेंज ते ट्रायबल स्टडीज असा पेपर 2चा सिलेबस आहे. तर इथे आपल्या लक्षात येईल की मी जसं आधी म्हटलं की 70 to 75% ऑफ युअर प्रिपरेशन एफर्ट्स हे तुमच्या पेपर 1ला लागतात आणि पेपर 2 साधारण डायनामिक कंटेंटचं इन्क्लुजन करून आपल्याला लवकर संपवता येतो. आता जे स्टुडंट्स ह्या सब्जेक्टसाठी कम्प्लिटली नवीन जे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी काही गाईडलाईन्स म्हणजे डायरेक्टली आपण सोर्सेस आणि बुकलिस्ट यांचा अभ्यास सुरू करण्यापेक्षा सर्वप्रथम जसं मी सांगितलं तसं अँथ्रोपोलॉजी बाय एम्बर अँड एम्बर हे जे पुस्तक आहे त्याचा एकदा ओव्हरव्ह्यू घ्यायचा. त्यामुळे आपल्याला या सब्जेक्टची एक इंट्रोडक्शन होऊन जाईल. त्यामध्ये बरेच केस स्टडीज, बरेच एक्झाम्पल्स, असं एक इंटरेस्टिंग वेने अँथ्रोपोलॉजी मांडली गेलेली आहे. आणि निश्चितच हे काही अवांतर नाही, कारण याचा उपयोग आपल्याला आन्सरमध्ये व्हॅल्यू ॲडिशनसाठी होणार आहे. तर सर्वप्रथम आपण या बुकचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ शकता. त्याचबरोबर इंडियन अँथ्रोपोलॉजिस्ट नदीम हसनैन यांचे 3 बुक्स असतात जे आपल्याला कोर सिलेबस पॉइंट म्हणून पण आहेत, पण ते सिम्पल लँग्वेजमध्ये असल्यामुळे तुम्ही आधी पण त्याचा अभ्यास सुरुवात करायला घेऊ शकता. इंडियन अँथ्रोपोलॉजी, जनरल अँथ्रोपोलॉजी आणि ट्रायबल इंडिया हे 3 बुक्स आहेत नदीम हसनैन यांचे. त्याचा सुद्धा तुम्ही वाचन करायला घेऊ शकता. एक लहान बुक्स आहेत आणि यामधून काय होईल की तुम्ही या सब्जेक्टला इंट्रोड्यूस व्हाल आणि एकदा हे बेसिक्स इंट्रोडक्शन तुमचं झालं की तुम्ही थेट जसं सिलेबस पॉइंट वाईज मी वेगवेगळे सोर्सेस सांगितलेले आहेत त्याचा अभ्यास, त्याच्या नोट्स वगैरे या सर्व काढण्यासाठी तुम्ही एक रेडी व्हाल. तुम्ही जनरल अँथ्रोपोलॉजी आधी स्टार्ट करू शकता, त्यानंतर इंडियन अँथ्रोपोलॉजी आणि ट्रायबल इंडिया ह्या क्रमाने तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच एम्बर अँड एम्बरचे तुम्ही डेली काही पेजेस सुद्धा कव्हर करू शकता. तर हे सगळं केल्याने तुम्ही ह्या सब्जेक्टला इंट्रोड्यूस व्हाल. हे मी त्यांच्यासाठी सांगतोय की ज्यांचा 1 ते 1.5 वर्ष प्रिपरेशनचा प्लॅन आहे आणि ते फर्स्ट टाइम हा सब्जेक्ट स्टडी करणार आहेत. तर माझ्या मतानुसार ह्या सर्व साठी तुम्ही एक 10 ते 12 दिवस दिले तर निश्चितच तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली येईल या सब्जेक्टची आणि पुढे तुम्ही जे काही टॉपिक स्टडी करणार आहात तर त्याचं एक बॅकग्राऊंड तुमच्याकडे तयार होईल. त्यानंतर कुठल्याही टॉपिकचं किंवा कुठल्याही सब्जेक्टचं ओव्हरऑल प्रिपरेशन तुम्ही कसं कराल याची एक स्ट्रॅटेजी इथे मी देतोय. ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण फक्त अँथ्रोपोलॉजीच नाही तर इतर सब्जेक्टसाठी सुद्धा ही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर सर्वप्रथम कुठल्याही सब्जेक्टचं जेव्हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कराल तर त्याचे सिलेबस पॉइंट्स हे UPSCच्या ऑफिशियल सिलेबसमध्ये पाहून घ्या आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स रिलेटेड टू ईच अँड एव्हरी सिलेबस पॉइंट ते सुद्धा आपण पाहून घ्या. जसं आपण ओव्हरव्ह्यू मध्ये हे सांगितलंच होतं
तर यामध्ये काय होईल की एक्झॅक्टली तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये क्लिअर होतील. त्यामुळे युपीएससीचा अभ्यास हा एक इन्फायनाईट असतो, ही एक भीती तुमच्या मनातून निघून जाईल. आणि रिपीटेडली काही काही टॉपिक्सवर क्वेश्चन येत असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण 20 वर्षाचे पाहिले तर आपल्या लक्षात येईल. तर त्या टॉपिकला आपल्याला फोकस द्यायचा आहे किंवा ते जास्त प्रिपेअर करायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर एक ओव्हरव्ह्यू ऑफ टॉपिक, प्रत्येक टॉपिकचा तुम्हाला ह्या मेथडनी करायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर टॉपिकची फर्स्ट रीडिंग कराल. आता फर्स्ट रीडिंग म्हणजे एक बेसिक सोर्सेस, मी माझ्या सोर्सेसमध्ये बेसिक आणि ॲडिशनल सोर्सेस अशा 2 टाईपचे सोर्सेस दिलेले आहेत. तर बेसिक सोर्सेस तुम्ही आधी कव्हर कराल आणि या फर्स्ट रीडिंगचं फीचर असं असेल की ते तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नाहीये एखाद्या टॉपिकबद्दल तेव्हा त्याचं अंडरस्टँडिंग असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन तुमच्या व्हॅल्यू ॲडिशन्स आणि तुम्ही आन्सरमध्ये काय लिहिणार आहे. तर सर्वप्रथम कन्सेप्ट समजून घेणे, अंडरस्टँड करून घेणे किंवा आपल्या एक्झिस्टिंग नॉलेजला किंवा वेगवेगळ्या इतर सिलेबस पॉईंट्सला ते लिंक करणे, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तुम्ही फर्स्ट रीडिंग करा. या फर्स्ट रीडिंगमध्ये माझा असा ॲडवाइस असेल की तुम्ही नोट्स घेऊ नका, एक फास्ट त्याचं अंडरस्टँड करत समजून घेत रीडिंग करत जा. त्यानंतर तुम्ही शिफ्ट व्हाल तुमच्या सेकंड रीडिंगला आणि सेकंड रीडिंगमध्ये तुम्हाला मल्टिपल सोर्सेस सोबत घ्यायचे आहेत आणि ते एकत्र घेऊन त्याच्या नोट्स किंवा त्याच्या मार्किंग्स, म्हणजे जर नोट्ससाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर मार्किंग जरी केल्या तरी चालू शकतं, पण नोट्स आर ऑलवेज प्रिफरेबल. नोट्सचा तुम्ही जास्त विचार केला पाहिजे. तर हे तुम्ही सेकंड रीडिंगमध्ये करायला पाहिजे, कारण फर्स्ट रीडिंगमध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतात, तुम्हाला एक सब्जेक्ट आणि टॉपिकचं अंडरस्टँडिंग आलेलं असतं. तर त्यानंतर तुम्ही सेकंड रीडिंगमध्ये हे करू शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या नोट्समध्ये एक एम्प्टी स्पेस पण ठेवा, कारण त्यानंतर ज्या व्हॅल्यू ॲडिशन्स किंवा एनरिचमेंट तुम्ही नंतर कराल, हे तुमच्या प्री टू मेन्सच्या कालावधीमध्ये शक्यतो होतं, तर ते तिथेच तुम्हाला करता येईल. त्याच्यासाठी वेगळ्या नोट्स बनवायची गरज लागणार नाही आणि एक होलिस्टिक आणि इंटरलिंक्ड असा अभ्यास तुमचा होऊ शकतो त्या टॉपिकचा. त्याचबरोबर काही ठिकाणी डायनामिक कंटेंट सुद्धा असेल, जसं की ट्रायबल इश्यूज जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा रिसेंटली ट्रायबल रिलेटेड काही इनिशिएटिव्ह जर गव्हर्नमेंटने घेतलेले असतील किंवा रिसेंटली काही कॉन्फ्लिक्ट्स किंवा काही न्यूज झालेले असतील तर त्या इथे तुम्हाला लिंक करता येते. आणि ही जी तुमची फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, नोट्स मेकिंग ही प्रिपरेशन झाली की त्यानंतर जे अँथ्रोपॉलॉजीसाठी एस्पेशली खूप इम्पॉर्टंट आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे आपण स्ट्रक्चर बनवण्याचा अटेम्प्ट केला पाहिजे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण ओव्हरव्ह्यू मध्ये बघितलेच होते, तिथे आपण त्याचे आन्सर्स बनवायचा प्रयत्न नव्हता केला. पण फर्स्ट सेकंड रीडिंग आणि नोट्स मेकिंग झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन त्याचं जरी पूर्ण उत्तर लिहिलं नाही तरी साधारण एक स्ट्रक्चर बनवण्याचा प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये जे करताना तुमची एक थिंकिंग चांगली होईल आणि कोणकोणते सिलेबस पॉइंट्स आपण इथे सिंथसाइज करू शकतो हे तुम्हाला ह्या एक्सरसाइज मध्ये कळेल. आणि तसंच तुमच्या फायनल एक्झामचा सुद्धा अभ्यास होईल, कारण 60 to 70% कंटेंट हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधूनच रिसायकल होऊन किंवा वेगळ्या लँग्वेजमध्ये हे क्वेश्चन येणार असणार आहे. त्यामुळे आन्सरचं स्ट्रक्चरिंग तुम्ही करायला इथे घेऊ शकता. आणि हे स्ट्रक्चरिंग सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या मार्कांच्या स्कीममध्ये, म्हणजे 20 मार्कासाठी आपल्याकडे 4 पेजेस असतात, 15 मार्कासाठी 3 पेजेस असतात आणि 10 मार्कासाठी 2 पेजेस असतात. तर कधी कधी असं होतं की एखाद्या टॉपिकसाठी आपल्याकडे खूप इन्फॉर्मेशन असते आणि खूप वाचलेलं असतं, पण क्वेश्चन हा 10 मार्काचाच असल्यामुळे ते 2 पेजेसमध्ये आपल्याला स्ट्रक्चर करता येत नाही आणि त्यामुळे बराचसा पार्ट हा मिस होऊन मार्क्स कमी होऊ शकतात. तर इथे स्ट्रक्चर बनवतानाच आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेगवेगळ्या मार्कांसाठी वेगवेगळे स्ट्रक्चर आपण इथे बनवू शकतो. आणि शेवटी तुम्ही खूप जास्त क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करता येऊ शकते, त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीजचा वापर करू शकता. जसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही डेली काही स्ट्रक्चर करू शकता आणि वीकली तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि त्याच्या इव्हॅल्युएशन मधून तुम्हाला एक एक्सटर्नल फीडबॅक मिळेल आणि तो तुम्हाला फीडबॅक लूप मधून पुढे इम्प्रूव्ह करता येईल. प्रॅक्टिस, पीवायक्यू स्ट्रक्चरिंग प्रॅक्टिस, यानंतर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन्स कडे वळू शकता. व्हॅल्यू ॲडिशनसाठी तुम्हाला टॉपर्सच्या आन्सर शीट्स असतात, ज्या फ्रीली इंटरनेटवर अवेलेबल आहेत. मी नंतर सांगेन की कोणकोणते टॉपर्स तुम्हाला फॉलो करता येतील. तर त्या टॉपर्सच्या आन्सर्स मधून तुम्हाला त्यांनी ॲडिशनल कंटेंट जो काही लिहिलेला आहे तो तुम्हाला कॅप्चर करता येतील. ते तुम्ही सेपरेट तुमच्या नोट्समध्ये जिथे एम्प्टी स्पेसेस आहात तिथे लिहू शकता. त्यानंतर टेस्ट सिरीज जी काही तुम्ही जॉईन केलेली असेल तिचे डिस्कशन व्हिडिओज यामधून तुम्हाला
काही व्हॅल्यू ॲड कंटेंट मिळेल. करंट अफेअर्स जे तुम्ही फॉलो कराल एस्पेशली फॉर ट्रायबल इश्यूज किंवा काही नवीन नवीन रिसर्चेस अँथ्रोपॉलॉजीमध्ये होत असतील तर त्या करंट रिलेटेड टॉपिक्समधून सुद्धा तुम्ही एनरिचमेंट करू शकता. आणि काही अदर मटेरियल असेल जे माझ्या टॉपिक वाईज सोर्सेसमध्ये ॲडिशनल मटेरियल म्हणून दिलं गेलेलं आहे, त्या ॲडिशनल मटेरियलमधून सुद्धा तुम्ही तुमच्या कंटेंटची व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. व्हॅल्यू ॲडिशनचा पॉईंट मी 6 ठेवलेला आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की व्हॅल्यू ॲडिशनच्या मागे आधीपासून लागल्यामुळे बेसिक्स हे वीक राहतात विद्यार्थ्यांचे. तर आधी तुम्ही सगळ्या बेसिक गोष्टी कव्हर करून घ्या आणि नंतरच व्हॅल्यू ॲडिशनकडे लागा. त्यामुळे तुमचा स्कोअर जास्त वाढण्यामध्ये नंतर ही मदत होईल. आणि प्रिलिम्स टू मेन्स या काळामध्ये जेव्हा आपला एक फोकस्ड अभ्यास असतो मेन्ससाठी, त्या काळात हे व्हॅल्यू ॲडिशन केलं तर ते जास्त इफेक्टिव्ह राहतं. हे सगळं झाल्यानंतर एक्झामच्या फायनल 15 to 20 डेजमध्ये रिव्हिजन करण्यासाठी एक फायनल रिव्हिजन नोट्स तुमच्या असल्या पाहिजेत. कारण जसं मी आधीही सांगितल्याप्रमाणे अँथ्रोपॉलॉजीमध्ये फॅक्च्युअल आणि स्टॅटिक कंटेंट हा खूप जास्त आहे. त्यामुळे पाठांतर सुद्धा खूप जास्त करावं लागतं. त्यामुळे जे पाठांतर आपण केलेलं आहे ते फायनली रिवाइज जर केलं नाही तर ते पेपरमध्ये रिफ्लेक्ट होत नाही. जसं की प्रत्येक आन्सरमध्ये आपल्याला काही अँथ्रोपॉलॉजिस्ट किंवा काही थिंकर्स यांचं व्हॅल्यू ॲडिशन टाकावं लागतं, काही कोट्स टाकावे लागतात, काही रिसर्च पेपर्सची नावं टाकावी लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच पॉसिबल होतील जेव्हा ह्या सगळ्याच्या शॉर्टेस्ट पॉसिबल नोट्स तुमच्याकडे असतील आणि त्या एक्झामच्या आधी तुम्ही 15 दिवस रिवाइज करू शकता. तर इथे तुमच्या प्रिपरेशनचा एक प्रकारे एंड होईल की तुम्ही फायनल रिव्हिजन नोट्स प्रिपेअर केलेले आहेत आणि एक्झामच्या 15 दिवस आधी ते रिवाइज केलेले आहेत. आणि जीएसचे पेपर्स आणि ऑप्शनलच्या पेपरमध्ये जो 5 दिवसाचा गॅप असतो, त्या गॅपमध्ये तुम्ही ह्या सगळ्या नोट्स रिवाइज करू शकता आणि एक तुमच्या फायनल आन्सर्सला एक एज देऊ शकता. तर इथे आपण ओव्हरऑल प्रिपरेशन स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे कुठल्याही सब्जेक्टसाठी, जी आपण अँथ्रोपॉलॉजीसाठी इथे अप्लाय करून बघितलेली आहे. की सगळ्यात आधी तुम्ही सिलेबस पॉईंट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग हे सगळं करून नंतर एक प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं स्ट्रक्चरिंग, नंतर प्रॅक्टिस क्वेश्चन टेस्ट सिरीज आणि एक व्हॅल्यू ॲडिशनसाठी वेगळ्या नोट्स आणि फायनल रिव्हिजनसाठी शॉर्टेस्ट पॉसिबल नोट्स अशा बनवून तुम्ही ऑप्शनलसाठी प्रिपेअर होऊ शकता. आता आपण पेपर 1 मध्ये टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी पाहू. ह्या स्ट्रॅटेजीचं स्ट्रक्चर मी असं देणार आहे की एक सिलेबस पॉईंटचा एक ब्लॉक घेऊन त्याचे सोर्सेस काय असतील, तुम्ही ते कसे फॉलो कराल, त्याचबरोबर काही स्पेशल टिप्स देणार आहे त्या प्रत्येक टॉपिकसाठी. तर यामध्ये असं होईल की फक्त सोर्स लिस्ट न देता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला वेगळं काय काय करायचं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. तर सुरुवात करूया. पेपर 1 मध्ये जो पहिला टॉपिक आपण पाहिला होता 1.1 to 1.3 ह्यामध्ये बेसिक्स ऑफ अँथ्रोपॉलॉजी आहे जे आपण बघितलं होतं. तर यासाठी तुम्ही डॉक्टर विवेक भस्मे यांच्या हँडरिटन नोट्स अवेलेबल आहेत. पुण्यामध्ये आपल्याला झेरॉक्स सेंटरवर सुद्धा मिळतील आणि टेलिग्राममध्ये त्या PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल सुद्धा आहेत. ह्या तुम्हाला बेसिक अभ्यास म्हणून इनफ होतील. त्यामध्ये तुमचं बेसिक प्रिपरेशन होईल. त्यामध्ये अँथ्रोपॉलॉजीची डेव्हलपमेंट, तसेच अँथ्रोपॉलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस त्याचा अभ्यास आणि अँथ्रोपॉलॉजी आणि वेगवेगळे इतर सब्जेक्ट्स यांचं कम्पॅरिझन हे यामधून होऊ शकेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन किंवा ॲडिशनल कंटेंटसाठी जाल तेव्हा मुनिरत्नम या क्लासेसच्या नोट्स टेलिग्रामवर अवेलेबल आहेत. अँथ्रोपॉलॉजीसाठी वेगवेगळे जे टेलिग्राम चॅनल्स आहेत त्यावर तुम्हाला या नोट्स मिळून जातील. तसेच तेलुगू अकॅडमीच्या सुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स आहेत. आणि लक्ष्मी नागप्पन या टॉपर अँथ्रोपॉलॉजीच्या होत्या, त्यांच्या पेपर्समध्ये त्यांचे बेसिक्स ऑफ अँथ्रोपॉलॉजी या टॉपिकचे जर तुम्ही आन्सर पाहिले तर तुम्हाला आन्सर स्ट्रक्चर्स कसे करायचे त्याची एक आयडिया येईल. आणि ह्या 2 पैकी तुम्ही कुठलेही एक नोट्स वापरून तुमची व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. तर हे सोर्सेस आहेत 1.1 to 1.3 या बेसिक्स ऑफ अँथ्रोपॉलॉजीसाठी. त्यानंतर 1.4 हा जो टॉपिक आहे तो आहे ह्युमन इव्होल्युशन, ज्यामध्ये इव्होल्युशनरी थिअरीज, डार्विन थिअरीज, सिंथेटिक थिअरी वगैरे या सगळ्या थिअरीज इन्व्हॉल्व आहेत. तर याचा अभ्यास मी तेलुगू अकॅडमीच्या नोट्समधून केला होता, कारण त्यामध्ये खूप डिटेल्ड, खूप सिम्पल लँग्वेजमध्ये या थिअरीज आणि डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. फक्त एक प्रॉब्लेम येऊ शकतो की ह्या खूप वास्ट नोट्स आहेत. तर आपल्या एक्झाम पुरताच अभ्यास यातून आपण करायला हवा. एक फिल्टर लावून प्रिव्हियस इयर क्वेश्चन जसे जसे विचारलेले आहेत त्यानुसार तेच टॉपिक सिलेक्ट करून करू शकता. आणि सचिन गुप्ता अँथ्रोपॉलॉजीचे टॉपर होते, तर त्यांच्या नोट्स, हँडरिटन नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत.
तर त्या नोट्समध्ये सुद्धा ही ह्युमन इव्होल्युशन ह्या चॅप्टरचा अभ्यास आपल्याला करता येईल. तर स्टँडर्ड नोट्स बनवा ह्या टॉपिकच्या. ह्या टॉपिकमधून स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येतात, ट्विस्टेड क्वेश्चन्स येत नाहीत. थिअरीचे प्रिमायसेस किंवा थिअरीचे क्रिटिसिझम्स, लॅक्युनाज किंवा एक सिंथेटिक थिअरी कशी इमर्ज झाली या टाईपचे स्टँडर्ड क्वेश्चन्स विचारले जातात. तसंच एक 10 मार्कर क्वेश्चन हा कंपल्सरी इथून येतो. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात आणि वेगवेगळ्या थिअरीज आणि थिंकर्सचं नॉलेज तुम्ही इथे यूज करून व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. त्यानंतर 1.5 जो प्रायमेट्स हा सिलेबस पॉइंट आहे, तर त्याचे सोर्सेस अगेन तेलुगू अकॅडमीच्या नोट्स ह्या खूप चांगल्या आहेत प्रायमेट्सचा अभ्यास करण्यासाठी, पण त्या खूप वास्ट सुद्धा आहेत. त्यामधून आपल्याला सिलेक्टिव्हली अभ्यास करावा लागेल. डॉक्टर विवेक भस्मे यांचं प्रिंटेड बुक अँथ्रोपॉलॉजीचं अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅटमध्ये ह्या टॉपिक्सचा अभ्यास करता येईल. त्यामुळे एक तेलुगू अकॅडमी सोबत ह्या बुक फॉलो करून तुम्हाला एक नॅरो डाऊन करता येईल आणि एक चांगलं प्रिपरेशन होऊ शकेल. या टॉपिकसाठी स्पेशल टिप्स म्हणजे इथे तुम्हाला प्रायमेटचा खूप जास्त रिसर्च किंवा PhD करायची नाहीये. सो इट इज सफिशियंट टू नो अबाउट कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी. कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी म्हणजे चिंपांझी वर्सेस मॅन, गोरिला वर्सेस मॅन. तर यांची अॅनाटॉमिकल फीचर्स, यांचं स्केलेटन, यांची बायोलॉजी, यांच्यामधले डिफरन्सेस शक्यतो विचारले जातात. त्याचबरोबर त्यांचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे याबद्दल विचारलं जातं. ह्या टॉपिकसाठी टिप्स म्हणजे तुम्हाला डायग्राम्स खूप एक्सटेन्सिव्हली प्रॅक्टिस करावे लागतील, कारण डायग्राम ह्या मोस्टली स्केलेटन किंवा आपल्या बोन्सचे फीचर्स, त्यांच्या डेव्हलपमेंट ह्या रिलेटेड असतात. त्यामुळे ह्या डायग्राम तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागतील. ह्या डायग्राम तुम्हाला विवेक भस्मे यांचं जे प्रिंटेड बुक आहे त्यामध्ये अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीच्या दिलेल्या आहेत. तर त्यांची तुम्ही काही दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर त्या तुम्हाला इनबिल्ट होऊन जातील. आणि डायग्राम सोबतच एक ॲडिशनल म्हणजे प्रॉपर लेबलिंग त्यांना असली पाहिजे. म्हणजे फक्त डायग्राम काढून फायदा नाही. तर एक लिमिटेशन असू शकतं की विवेक भस्मे बुकमध्ये डायग्राम चांगले आहेत पण काही ठिकाणी लेबलिंग इज नॉट प्रॉपर. तर ते तुम्ही तेलुगू अकॅडमीच्या बुक्समधून फॉलो करू शकता. त्यानंतर 1.6 जो चॅप्टर आहे फॉसिल ह्युमन्सचा, त्यासाठी मी स्वतः वर्णित नेगी हे जे टॉपर आहेत त्यांच्या नोट्स फॉलो केल्या होत्या. त्यांच्या टॉपिक वाईज नोट्सचे PDFs अवेलेबल आहेत. परंतु तेलुगू अकॅडमीच्या नोट्स सुद्धा सफिशियंट आणि इनफ होतील. आणि जिथे जिथे काही फॉसिल्स बद्दल माहिती अवेलेबल नाहीये किंवा ज्या नवीन डिस्कवर झालेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल डेनिसोवन, तर त्या केसमध्ये इंटरनेट सर्चेस तुम्हाला करावे लागतील आणि ते कामाला येईल. इंटरनेटमध्ये तुम्ही विकिपीडियावर ज्या सर्चेस विल बी इनफ, त्या पलीकडे खूप जास्त रिसर्च करण्याची गरज नाहीये. इथे तुम्ही एक ऑब्झर्वेशन करू शकता की एका टॉपिकसाठी 2-3 सोर्सेसचा यूज केलेला आहे. तर इथे एक टिप अशी आहे की आपण ह्या सब्जेक्टचा जो अभ्यास करणार आहोत तर हा अभ्यास आपण ऍज अ अँथ्रोपॉलॉजिस्ट करतो असं आपण करू शकणार नाहीये, पण आपल्याला आन्सरमध्ये तसं दाखवायचंय. तर त्यासाठी जसा रिसर्च केला जातो एखाद्या टॉपिकचा, तशी ही अभ्यासाची पद्धती आहे. म्हणजे एका टॉपिकसाठी 3 ते 4 सोर्सेस तुम्ही सोबत ठेवून त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट्स फक्त कलेक्ट करू शकता. यासाठी तुम्हाला हे 3 ते 4 सोर्सेस पूर्ण वाचायची गरज नाहीये. फक्त त्या सोर्सेस मधला तो चॅप्टर ओपन करायचा प्रत्येक ठिकाणी आणि तिथे तुम्हाला जो चांगला कंटेंट वाटेल तो तुम्ही पिक करायचा. जर तुम्ही डिजिटल मीडिया फॉलो करत असाल तर स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा हे होऊ शकतं, किंवा हँड रिटन नोट्स बनवत असाल तर फास्ट तुम्ही रफ मध्ये त्यातले चांगले पॉइंट्स कलेक्ट करून घेऊ शकता आणि नंतर त्याची एक कलेक्टिव्ह नोट बनवू शकता. तर ह्यामुळे काय होईल की तुमचा कंटेंट हा डायव्हर्स असेल, कारण तो तुम्ही वेगवेगळ्या बुक्समधून उचललेला आहे. तो एक युनिक असेल, कारण प्रत्येकाचं कॉम्बिनेशन हे वेगवेगळं असेल. प्रत्येकाने जे काही युनिक पॅरामीटर उचललेला असेल आणि तो एक होलिस्टिक असेल. कुठला पॉइंट तुमचा यामुळे मिस होणार नाही. तर शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम मध्ये हा ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपरेशन करताना मी ही मेथड वापरली होती की रादर दॅन गोईंग थ्रू एंटायर बुक्स, पूर्ण पुस्तकं आणि पूर्ण सिलेबस पॉइंट्स किंवा सिलेबस टॉपिक्स सोर्सेस
कव्हर करण्याऐवजी प्रत्येक टॉपिकसाठी त्याला लागतील तेवढे सोर्सेस निवडले होते आणि त्यातून चांगला चांगला कंटेंट मी माझ्या नोट्समध्ये वेगळा उचलला होता. 1.6 वर येऊया. त्याच्या टिप्समध्ये हा एक स्कोरिंग टॉपिक आहे, कारण स्टॅटिक सिलेबस आहे. फॉसिलमध्ये काही चेंजेस तर होणार नाहीयेत, डायनामिक काही नाहीये, त्यामुळे तुम्ही जे लिहाल त्याला पूर्ण मार्क मिळणे सुद्धा अपेक्षित आहे. आणि त्यासाठीच डायग्राम्स हे खूप परफेक्ट असल्या पाहिजे. आता फॉसिल ह्युमनमध्ये वेगवेगळे जे ह्युमन्स आहेत, की जसं क्रोमॅग्नॉन मॅन, निअँडरथल, या सगळ्यांच्या स्कलच्या डायग्राम्स आणि इतर डायग्राम्स आपल्याला काढावे लागतात. त्याचबरोबर आपल्याला मॅप्स काढावे लागतात. त्या फॉसिल कुठे कुठे सापडल्या होत्या ते आपल्याला काढावे लागतात. तर त्या डायग्रामची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि एका A4 शीटवर तुम्ही एक फॉसिल किंवा एक मॅन जरी केलं तरी ते इनफ आहे तुमच्यासाठी. आणि खूप जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल या डायग्राम्स आणि ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यासाठी. 1.7 जो टॉपिक आहे बेसिक बायोलॉजीचा, तर त्यावर UPSC क्वेश्चन्स विचारत नाहीये, त्यामुळे आपण तो स्टडी करत नाही, तो स्किप केला जातो. त्यानंतर 2.1 हा जो चॅप्टर आहे कल्चर अँड सिव्हिलायझेशन. तर त्यासाठी तुम्ही विवेक भस्मे यांचं बुक, तेलुगू अकॅडमीच्या नोट्स हे इनफ होऊन जाईल. ऍज अ ऍडिशन म्हणून तुम्ही लक्ष्मी मॅम यांचे पेपर्स पाहू शकता किंवा वर्णित नेगी सर यांच्या नोट्स सुद्धा फॉलो करू शकता. यामध्ये कल्चर आणि सिव्हिलायझेशन हा सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचा स्टार्ट असल्यामुळे तिथे मॅक्सिमम थिंकर्स तुम्हाला इन्क्लूड करणं गरजेचं पडेल. आणि हे तुम्ही तुमचा जो 6 चॅप्टर आहे थिअरीचा त्यामधून इन्क्लूड करू शकता. आणि एक टिप किंवा एक गाईडलाईन अशी आहे की खूप सब्जेक्टिव्हिटी आहे या चॅप्टरमध्ये. तर शक्यतो तुम्ही जर क्वेश्चन तुम्हाला जर ऑप्शन अवेलेबल असेल फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा किंवा जेनेटिक्सचा, तर शक्यतो तो अटेम्प्ट करावा. ह्या टॉपिकमधून शक्यतो 15 आणि 20 मार्कर क्वेश्चन जिथे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिथलं करू नये, कारण मार्क्स मिळतीलच किंवा नाही याची गॅरंटी नाहीये. पण फिजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये सिलेबस स्टॅटिक असल्यामुळे तिथे मार्क्स मिळण्याची जास्त गॅरंटी आहे. त्यानंतर 2.2 सोसायटी, ज्याचे सोर्सेस हे कल्चर आणि सिव्हिलायझेशन सारखेच सेम आहेत, त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. फक्त इथे तुम्ही सोसायटी आणि सिव्हिलायझेशन वगैरे हे डिस्क्राईब करताना 2 स्कूल्स लक्षात ठेवायच्या, ज्या तुम्ही नंतर स्टडी करालच. आणि त्या 2 स्कूल्समध्ये ह्याचं डिफरन्शिएशन किंवा एक्सप्लेनेशन द्यायचं. एक टायलरचं स्कूल आहे आणि एक मॉर्गनचा स्कूल आहे. ही एक एवढीच ऍडिशनल गाईडलाईन आहे. बाकी 2.1 आणि 2.2 यांचा अभ्यास सेम लाईनवर तुम्ही करू शकता. 2.3 एक सोशल इन्स्टिट्यूशन मॅरेज, हा जो सिलेबस पॉइंट आहे. मंदार पत्की सर हे जे ऑल इंडिया रँक 22 2019 यांचं टेलिग्राम चॅनेल आहे. त्या टेलिग्राम चॅनेलवर त्यांनी त्यांच्या सगळ्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत. तर त्यांच्या नोट्समधून मॅरेजचा खूप चांगला अभ्यास आपण करू शकता. एक ऍडिशन म्हणून आपण वर्णित नेगी सरांच्या नोट्स सुद्धा फॉलो करू शकता, पण मंदार सरांच्या नोट्स इनफ आणि सफिशियंट आहे. टिप्स म्हणजे तुम्हाला खूप जास्त आणि मल्टिपल एक्झाम्पल्स या मॅरेजच्या आन्सरमध्ये कोट करावे लागतील. वेगवेगळ्या ट्राईबचे एक्झाम्पल्स, वेगवेगळ्या एरियाज मधल्या वेगवेगळ्या ट्रॅडिशन्सचे एक्झाम्पल्स तुम्हाला टाकावे लागतील. आणि त्याचबरोबर मॅरेज आणि त्यांच्या लाईन्स याच्या वेगवेगळ्या डायग्राम्स असतात, ज्या तुम्हाला तुमच्या अँथ्रोच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे बघायला मिळतील. तर हे तुम्हाला नंतर कळेलच. तर ह्या डायग्राम्स खूप जास्त यूज करावे लागतील आणि एक्झाम्पल्स तुम्हाला हे लक्षातच ठेवावे लागतील. आणि त्या एक्झाम्पल्स मधूनच तुमच्या आन्सरची व्हॅल्यू ऍडिशन आणि कंटेंट होईल. कारण जनरल तुम्ही मॅरेज बद्दल लिहाल तर त्याला तेवढं महत्व मिळणार नाही, कारण अँथ्रोपॉलॉजी हा एक फील्ड वर्कचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे फील्ड वर्कचं नॉलेज, रिसर्चेस आणि फाइंडिंग्स तुम्हाला इथे मेन्शन करावे लागतील. 2.4 आणि 2.5 हे फॅमिली आणि किनशिप जे चॅप्टर्स आहेत ते सेम ॲज 2.3 त्याचं प्रिपरेशन करता येईल. त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. सेम सोर्सेस आणि सेम टिप्स त्यासाठी ऍप्लिकेबल आहेत. त्यानंतर 3, 4 आणि 5 हे जे चॅप्टर्स आहेत, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आणि रिलिजन, यासाठी सुद्धा मंदार पत्की सरांच्या नोट्स इनफ आहेत. आणि ऍडिशन म्हणून तुम्ही डॉक्टर विवेक भस्मे सरांचा बुक सुद्धा फॉलो करू शकता, वर्णित नेगी सरांच्या नोट्स सुद्धा फॉलो करू शकता. हा बेसिक सोर्सेस कव्हर केल्यानंतर ह्या 2 सोर्सेस मधून फक्त तुम्ही ऍडिशनल एक्झाम्पल्स हे व्हॅल्यू ऍडिशनसाठी यूज कराल.
इथे या 3 चॅप्टर्समध्ये तुम्हाला थिंकर आणि थिअरीज या लिंक कराव्या लागतील. चॅप्टर 6 मध्ये तुम्ही ज्या ज्या अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीज कव्हर कराल त्या जास्तीत जास्त तुम्हाला इथे लिंक कशा करता येईल याचा सुद्धा विचार करा. त्याचबरोबर जसं आधी सुद्धा सांगितल्याप्रमाणे मॅक्सिमम ट्राईबचे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे इन्क्लूड करावे लागतील. आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे तुम्हाला कॉन्टेम्पररी हॅपनिंग सुद्धा इन्क्लूड करावे लागतील. मग इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्समध्ये सध्या हंटिंग अँड गॅदरिंग ट्राईबचं कंटेम्पररी इकॉनॉमिक्स काय आहे, त्यांच्या इकॉनॉमिक्सवर काय इफेक्ट झालेले आहेत, किंवा ग्लोबलायझेशनमुळे ट्रायबल इकॉनॉमिक्सवर काय इफेक्ट झालेले आहेत. तर असे कंटेम्पररी रिसर्च पेपर जर तुम्हाला कुठून इंटरनेटवर मिळाले तर ते नक्कीच इथे आपल्याला इन्क्लूड करावे लागतील. कारण इथे थोडा डायनॅमिक पार्ट आहे. इकॉनॉमिक, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, रिलिजन या सगळ्या चेंजिंग आणि हॅपनिंग गोष्टीज आहेत. तर इथे तुम्हाला फ्रेश कंटेंट ऍड करता येईल. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीज हा खूप मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे खूप वास्ट आणि खूप कॉम्प्लिकेटेड टॉपिक आपण म्हणू शकतो. हे सुद्धा तुम्ही मंदार सरांच्या नोट्समधून खूप चांगल्या प्रकारे कव्हर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक सिम्पल लँग्वेजमध्ये सुद्धा अंडरस्टँड करायचं असेल तर डॉक्टर विवेक भस्मे सरांच्या हँड रिटन नोट्स आहेत. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सायझेसमध्ये स्ट्रक्चर केलेले आहेत. म्हणजे 15 मार्कर, 10 मार्कर, 20 मार्कर यासाठी वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला या नोट्सचं एक्सप्लेनेशन सिम्पल लँग्वेजमध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी माखन झा हे एक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, त्यांचं पुस्तक सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तेलुगू अकॅडमीच्या थिंकर्सच्या किंवा थेरीजच्या नोट्स आहेत. आणि EPG पाठशाला हे एक इंडियन गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे. त्याच्या व्हिडिओजमधून तुम्हाला एखादी थेरी कॉम्प्लेक्स जात असेल आणि अंडरस्टँड होत नसेल तर त्या व्हिडिओजमधून तुम्ही ते बघू शकता. हे सर्व फ्री रिसोर्सेस अवेलेबल आहेत. आणि थेरीजसाठी तुम्हाला एक स्टँडर्ड फ्रेमवर्क प्रत्येक थेरीचं बनवावं लागेल. की एखादी थेरी जर तुम्हाला विचारली तर तुम्ही इंट्रोमध्ये काय लिहाल, त्यानंतर काय लिहाल, त्यानंतर त्याचे प्रिमायसेस कसे लिहाल, त्यानंतर त्याची मेथडॉलॉजी कशी लिहाल, त्यानंतर त्याचं क्रिटिसिझम कसं लिहाल आणि फायनली कन्क्लुजन कसं लिहाल. अशा फॉर्मॅटमध्येच तुम्ही प्रत्येक थिअरी प्रिपेअर केली पाहिजे. तसेच ती 20 मार्क्सला विचारली, 15 मार्क्सला विचारली आणि 10 मार्क्सला विचारली तर या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुमचं एक स्ट्रक्चर प्रिपेअर पाहिजे. कारण कुठलीही थिअरी ही या 3 पैकी कुठल्याही टाईपच्या क्वेश्चनमध्ये विचारली जाऊ शकते. मग जर तुम्ही 20 मार्क्ससाठीच प्रिपेअर केलं असेल तर कधी कधी 10 मार्क्ससाठी लिहायला खूप प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. आणि हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्यामुळे या प्रत्येक थेरीला एक डीपली अंडरस्टँड करून घ्या. कारण जरी तुम्ही फायनल एक्झाममध्ये ह्याचा क्वेश्चन अटेम्प्ट करणार नसाल तरी सुद्धा तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन तर आहेतच, त्याचप्रमाणे इतर सर्व टॉपिक्समध्ये तुम्हाला या थेरीज व्हॅल्यू ॲडिशन म्हणून यूज करता येईल. म्हणूनच हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू अदर चॅप्टर्स याच्या लिंकेजेस तुम्ही स्टडी करून घ्या. रिसेंट ट्रेंडनुसार एक कम्पॅरेटिव्ह थिंकिंग सुद्धा या थेरीजचं करा. म्हणजे एखादा थिंकर आणि दुसरा थिंकर या दोघांमध्ये काय डिफरन्सेस आहेत, काय चेंजेस आहेत, काय सिमिलॅरिटीज आहेत. कारण रिसेंटली 2 इयर्समध्ये जसं मी म्हणालो की ट्रेंड चेंज होत आहे, तर डिफिकल्ट क्वेश्चन्समध्ये हे कम्पॅरेटिव्ह बेस्ड क्वेश्चन्स येत आहेत. तर त्याचाही अभ्यास करा. आणि ज्या लेटर थेरीज आहेत म्हणजे ज्या रिसेंटली लास्ट 40-50 इयर्समध्ये आलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त एक्झाममध्ये विचारल्या जात आहेत. तर त्याच्यावर जास्त फोकस करा की ज्यामध्ये स्ट्रक्चरलिझम आहे, सिम्बॉलिक अँथ्रोपॉलॉजी आहे, कॉग्नेटिव्ह अँथ्रोपॉलॉजी आहे, न्यू इव्होल्युशनिझम आहे. तर या थेरीजवर जास्त फोकस करा रादर दॅन ज्या जुन्या थेरीज होत्या. कारण त्याच्यावर आता 10 मार्कर शिवाय जास्त कॉम्प्लेक्स क्वेश्चन विचारले जात नाही. त्याचबरोबर हा इम्पॉर्टंट चॅप्टर असल्यामुळे तुम्हाला व्हॅल्यू ऍड पॉइंट जर आणखी हवे असतील तर तुम्ही विकिपीडियावर हे थिंकर्स सर्च करू शकता. आणि त्या ज्या बेसिक स्टँडर्ड टेक्स्टबुकमध्ये गोष्टी नसतील पण विकिपीडियावर असतील त्या तुम्ही पाहू शकता. तसंच विकिपीडियावर तुम्हाला काही लेटेस्ट रिसर्चेस आणि काही लेटेस्ट डेव्हलपमेंट जरी असतील एखाद्या थिअरीबद्दल किंवा थिंकरबद्दल तर ते तुम्हाला पाहता येईल. त्यानंतर 7th चॅप्टर लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी, जसं आपण पाहिलं आहे एक स्मॉलेस्ट चॅप्टर आहे. त्यामध्ये तुम्ही मंदार सरांच्या नोट्स फॉलो करू शकता. आणि ब्रेनट्री यांच्या सुद्धा नोट्स फ्रीली PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे टेलिग्रामवर, त्या सुद्धा फॉलो करू शकता. एक स्टँडर्ड नोट्स तुम्ही एक 5-6 पानांच्या बनवल्या, त्याचे जे मायक्रो सिलेबस पॉइंट्स आहेत तर ते इनफ आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आणि नॉन ट्विस्टेड क्वेश्चन्स हे विचारले जातात.
त्यानंतर 8 चॅप्टर जो रिसर्च मेथड्सचा आहे, तर त्या सुद्धा तुम्ही मंदार सरांच्या नोट्स, ब्रेनट्री नोट्स आणि भस्मे सरांचं बुक यामधून फॉलो होईल. ह्या रिसर्च मेथड्स हे खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत. अगेन तिथे फक्त व्हॅल्यू ॲडिशनसाठी तुम्ही हे करू शकता की प्रॉमिनंट अँथ्रोपॉलॉजिस्ट जे आहेत की ज्यांनी ते रिसर्च मेथड्स एक्सटेन्सिव्हली यूज केल्यात, तर त्यांची नावं जरूर टाका. अदरवाईज तो क्वेश्चनचा आन्सर एक जनरल आन्सर होऊन जाईल आणि ते अँथ्रोपॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने लिहिलंय असं वाटणार नाही. त्यामुळे हा सिम्पल टॉपिक आहे. प्रेझेंटेशन चांगलं करा आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट जरूर इन्क्लूड करा. त्यानंतर आपलं फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा एक जेनेटिक्सचा पार्ट सुरू होतो. जसं मी आधी सुद्धा सांगितलं की हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे वेटेजनुसार, आणि युजली हा अंडरस्टँड करायला इनिशियली डिफिकल्ट असतो, त्यामुळे लोक इग्नोर करतात. पण एक्झाममध्ये खूप जास्त क्वेश्चन या पार्टवर येतात, तर हा पार्ट अजिबात इग्नोर करायचा नाहीये. तेलुगू अकॅडमीमध्ये खूप जास्त एक्सटेन्सिव्हली हा पार्ट कव्हर केलेला गेलेला आहे. आणि एक अर्जुन बोपन्ना या ऑथरचं एक बुक आहे, मेंटर्स फॉर अँथ्रोपॉलॉजी नावाच्या एका इन्स्टिट्यूट कडून. तर ह्या बुकमध्ये ज्या ज्या आपल्या जेनेटिक्सच्या कन्सेप्ट आपल्याला बेसिक्स पासून माहिती नाहीयेत त्या चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले गेलेले आहेत. हे बुक डिजिटल फॉर्मॅटमध्येच अवेलेबल आहे, तर ते तुम्ही मिळवा. त्यामध्ये बऱ्याचशा व्हॅल्यू ॲडिशन, केस स्टडीज हे सर्व दिलेले गेलेलं आहे, त्यामुळे अंडरस्टँड करायला इझी जातं. तेलुगू अकॅडमीच्या नोट्स ह्या खूप एक्सटेन्सिव्ह आणि वास्ट आहेत, तर त्या पूर्णपणे जाण्याची सुद्धा गरज नाही. तर एक सिलेबस पॉईंटनुसार आणि प्रिव्हियस क्वेश्चननुसार त्याला तुम्ही लिमिट करू शकता. त्याचबरोबर वर्णित नेगी सरांच्या नोट्स सुद्धा मी फॉलो केल्या होत्या, पण तेवढं गरज नाही. वरचे 2 सोर्सेस इनफ होतील. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट एरिया आहे, स्टँडर्ड क्वेश्चन्स, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इथे गुड मार्क्स मिळतात. कारण फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा पार्ट असल्यामुळे तिथे तुम्हाला क्वेश्चन्सला मार्क्स कट खूप कमी होतील, सब्जेक्टिव्हिटी खूप कमी राहते. तुम्ही जर रिक्वायर्ड गोष्टी मेन्शन केलेल्या असतील तुम्हाला 6, 7, 8 आउट ऑफ 10 मार्क्स सुद्धा मिळू शकतात. सो माझा असा ऍडवाइस आहे की मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही ह्या पार्टमधून अटेम्प्ट केलेले पाहिजेत, आणि तुम्ही इंटरनेट सर्चेस सुद्धा केल्या पाहिजेत की रिसेंट ऍडव्हान्सेस काय आहेत या टॉपिक्समध्ये हे अंडरस्टँड करण्यासाठी. त्यानंतर 10 आणि 11 हे आपले ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्याचबरोबर डेमोग्राफी रिलेटेड टॉपिक्स आहेत. ते सुद्धा तुम्ही तेलुगू अकॅडमी, बोपण्णा सरांचं बुक आणि वर्णित नेगी सरांच्या नोट्स या प्रिव्हियसली सीन सोर्सेस मधून कव्हर करू शकता. इथे तुम्हाला जास्तीत जास्त केस स्टडीज कलेक्ट करायची गरज आहे, कारण वेगवेगळे रिसर्चेस हे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट रिलेटेड होत असतात वेगवेगळ्या एरियाजमध्ये, वेगवेगळ्या ट्राईब्समध्ये. तर ते तुम्ही केस स्टडीज थ्रू एक्सप्लेन करू शकता. विदाउट केस स्टडीज हे आन्सर्स खूप जनरल होऊन जातील, म्हणजे जे जीएसच्या पेपर सारखे होऊन जातील. तर ते अँथ्रोपॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह साठी तुम्ही केस स्टडीज आणि एक्झाम्पल इथे मेन्शन केले पाहिजे. त्याचबरोबर ग्रोथ या चॅप्टरमध्ये ग्राफ्स आणि डायग्राम्स यूज करायला खूप जास्त स्कोप आहे. तिथे आपल्याला लॉंगिट्युडनल आणि लॅटिट्युडनल स्टडीज आणि अशा वेगवेगळ्या टाईप्सचे ग्राफ्स, तसंच डेमोग्राफिक ट्रान्झिशन मध्ये ग्राफ असतो, असे वेगवेगळे ग्राफ्स प्रिपेअर करून ठेवा. हार्डली 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचे हे ग्राफ्स प्रिपेअर होऊ शकतात, पण ते तुमच्या आन्सर्समध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजे. आणि इंटरनेट सर्चेस ह्या टॉपिकसाठी नक्कीच करावे लागतील, कारण जसं मी सांगितलं की रिसेंट ऍडव्हान्सेस ह्या चॅप्टरमध्ये होत आहेत, तर हे केस स्टडीज तुम्हाला सर्चेस थ्रूच मिळू शकतात. त्यानंतर 12th चॅप्टर हा अप्लाइड अँथ्रोपॉलॉजीचा आहे, जिथे अँथ्रोपॉलॉजीचे ऍप्लिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. तेलुगू अकॅडमी, अर्जुन बोपण्णा सरांचं बुक आणि वर्णित नेगी सरांच्या नोट्स हे आधी पाहिलेले फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचे सोर्सेस, इथे सुद्धा तेच सोर्सेस आहेत. हा खूप इम्पॉर्टंट आणि खूप इझी टॉपिक आहे, कारण जीएस सारखंच आपल्याला एखाद्या थिअरीचे फक्त ऍप्लिकेशन्स इथे मांडायचे असतात, तर त्याला इग्नोर करायचं नाहीये. आणि इथे इंटरनेटचा खूप जास्त यूज, म्हणजे सर्व चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त यूज तुम्हाला इथे होऊ शकतो, कारण कुठल्याही अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते कंटिन्युअसली डेव्हलप आहेत. आणि हे जे बुक्स आहेत ते काही वर्षापूर्वी लिहिलेले आहेत, त्यामुळे रिसेंट रिसर्चेस तुम्हाला इंटरनेट सर्चेस थ्रूच मिळून जातील. आणि इनोव्हेटिव्ह जीएस लाईक कन्क्लुजनने तुम्ही ह्याचा एंड करू शकता, म्हणजे जसं की अँथ्रोपॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह इन इक्विपमेंट डिझाईन मध्ये तुम्ही मेक इन इंडिया सुद्धा मेन्शन करू शकता. तर अशा जीएस लाईक कन्सेप्टला तुम्ही इथे लिंक करू शकता. त्यानंतर
आर्किओलॉजीचा जो सिलेबस आहे तो पेपर 1 आणि पेपर 2 यांना कॉमन आहे, तर आपण दोन्हीचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे. तर इथे आपण पाहू शकता की पेपर 1 मध्ये 1.8 आणि पेपर 2 मध्ये 1.1 आणि 1.2. 1.8 पेपर 1 इथे जनरल आर्किओलॉजी स्टडी होते आणि 1.1 आणि 2 मध्ये इंडियन आर्किओलॉजी स्टडी होते. तर प्रत्येक आर्किओलॉजिकल इराला जनरल आणि इंडियन असं कंबाईंड आपण स्टडी केलं पाहिजे. तर इथे अगेन मंदार सरांच्या नोट्स आर्किओलॉजीच्या ह्या खूप जास्त एक्सटेन्सिव्ह आहेत आणि नदीम हसनैन यांची बुक्स, तर आधी आपण हसनैन बुक्स आणि नंतर आपण मंदार सरांच्या नोट्स असं आपण फॉलो करू शकतो. कारण हसनैन सरांचे बुक्स हे इझी लँग्वेजमध्ये आहेत. तर इथे अँथ्रोपॉलॉजी आणि इंडियन अँथ्रोपॉलॉजी या दोन्हीमध्ये काही चॅप्टर हे आर्किओलॉजीला डेडिकेटेड आहेत, तर ते आपण वाचू शकतो. आर्किओलॉजीचं इम्पॉर्टन्स म्हणजे इथे तुम्हाला एक्सटेन्सिव्ह नोट्स बनवावे लागतील तुमच्या, कारण ह्यामध्ये खूप फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, ते खूप लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा लास्ट प्रिपेअर केला जातो, कारण त्यामुळे एक्झामला तो खूप जवळ राहतो आणि तुमच्या ते रिटेन्शन जास्त राहतं. इथे आन्सर टेम्पलेट्स आणि फ्रेमवर्क्स तुम्ही रेडी ठेवू शकता, कारण स्ट्रेट फॉरवर्ड आणि डिझाईन टाईपमध्येच क्वेश्चन विचारले जातात, की एखादी साईट एक्सप्लेन करायला लागते किंवा एखादं इरा एक्सप्लेन करावा लागतो. इथे आन्सर टेम्पलेट्स तुमचे प्रिपेअर असतील तर इझी जातं. आणि डायग्राम्स आणि मॅप्स हे इथे एसेन्शियलच आहे. डायग्राम्समध्ये वेगवेगळ्या टूल्सच्या डायग्राम असतात, वेगवेगळ्या स्कलच्या डायग्राम असतात आणि मॅप्समध्ये आर्किओलॉजिकल साईट्स कुठे कुठे सापडल्या हे इम्पॉर्टंट असतं. तर इंडियाचा मॅप किंवा ग्लोबल युरोपचा मॅप, आफ्रिकेचा मॅप, जिथे आर्किओलॉजिकल साईट सापडतात ते मॅप्स तुम्हाला इथे प्रिपेअर करावे लागतात आणि ते इन्क्लूड केले तर आन्सरमध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन होते. आर्किओलॉजीमध्ये फॅक्च्युअल डेटा खूप असल्यामुळे तुम्हाला व्हेरियस मेमरायझेशन टेक्निक्स इथे वापरावे लागतील. फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवावा लागेल, पण त्यामुळे एक स्कोरिंग अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे, कारण इथे डायनामिक कंटेंट नाहीये किंवा सब्जेक्टिव्हिटी खूप जास्त नाही, तर एक स्कोरिंग टॉपिक पण आहे. आणि रिसेंट ट्रेंड्सनुसार तुम्हाला आउटसाइड इंडियाच्या साईट सुद्धा बघाव्या लागतील, कारण ह्या वर्षी 2020 मध्ये क्वेश्चन होता नटुफियन कल्चर म्हणून, की जी साईट मिडल ईस्ट मध्ये आहे आणि बऱ्याच जणांना त्या साईट बद्दल काही इन्फॉर्मेशन नव्हती, तर तो क्वेश्चन ब्लँक ठेवावा लागला. तर असे क्वेश्चन्स रिपीटेडली येऊ शकतात. तर एम्बर अँड एम्बर मध्ये ह्या साईटचं मेन्शन होतं, त्यामुळे एम्बर अँड एम्बर ही बुक तुम्ही जी अँथ्रोपॉलॉजिकल ओव्हरऑल अंडरस्टँडिंगसाठी अभ्यास कराल त्याचा, तर ते तुम्हाला इथे कव्हर होऊन जाईल. तर अशा ज्या इम्पॉर्टंट साईट्स आउटसाइड इंडिया आहे, ही एक इम्पॉर्टंट टिप आहे की त्या सुद्धा तुम्ही आतापासून फॉलो केल्या पाहिजे. त्यानंतर आपण पेपर 2 वर शिफ्ट होऊया. पेपर 2 चा 1.1 आणि 1.2 हे आपण आर्किओलॉजीमध्ये कव्हर केलं. 1.3 हे एथनो आर्किओलॉजी आहे, जे तुमचं EPG पाठशाला ही जी आपली वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्यावर डॉक्टर भट्टाचार्य हे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या लेक्चरमधून तुम्हाला चांगली कन्सेप्ट समजू शकेल. त्यांचा रिसर्च हा या टॉपिकवर आहे. आणि वर्णित नेगी सरांच्या नोट्स सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, ज्यामध्ये एथनो आर्किओलॉजी अगदी ब्रीफली कव्हर केलेला आहे. हा जो टॉपिक आहे हा पूर्णपणे एक्झाम्पल्सवर बेस्ड आहे. ट्राईबचे एक्झाम्पल आहेत, जसे की जुआंग्स, ओम्स, टोडाज, या सगळ्या ट्राईबचा अभ्यास करून आपण एक आर्किओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह बिल्ड करतो. तर एक्झाम्पल्स शिवाय किंवा त्यांच्या केस स्टडीज शिवाय ह्या टॉपिकचा अभ्यास होऊ शकत नाही, तर ते कव्हर करून घ्या. त्यानंतर कॉन्टेम्पररी स्टडीज आणि रिलेव्हन्स हा सुद्धा इथे तुम्हाला लिंक करता येईल. आता डेमोग्राफिक अँड लिंग्विस्टिक प्रोफाईल ऑफ इंडिया, ज्यामध्ये मंदार सरांच्या नोट्स ह्या तुम्हाला इनफ होतील. ॲडिशन म्हणून तुम्ही भुवनेश पाटील सरांच्या नोट्स बघू शकता आणि ॲज अ बेसिक अंडरस्टँडिंग म्हणून तुम्ही नदीम हसनैनची बुक्स जे कव्हर करणारच आहे ते त्यामधून तुम्ही हे कव्हर करू शकता. तर फर्स्ट नदीम हसनैन बुक्स आणि नंतर मंदार बत्की सरांच्या पेपर 2 च्या नोट्स मधून हे कव्हर होऊन जाईल. ह्या टॉपिकमध्ये तुम्ही मॅप्स आणि डिस्ट्रीब्युशन चांगले प्रिपेअर करा. म्हणजे जर तुम्हाला इंडियाचं रेशियल डिस्ट्रीब्युशन विचारलं गेलं तर ते तुम्हाला मॅपवर एक्सप्लेन करता यायला पाहिजे. तसंच लिंग्विस्टिक डिस्ट्रीब्युशन, इकॉनॉमिक डिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा. त्यानंतर रिजलेस आणि गुहाज हे जे डिस्ट्रीब्युशन्स आहेत ते चांगले प्रिपेअर करा आणि बाकी तुम्ही इग्नोर करू शकता, कारण सिलेबसमध्ये बरेच आहेत, पण क्वेश्चन्स विचारताना मेजरली ह्या 2 डिस्ट्रीब्युशन्सवरच विचारले जाते. त्यानंतर 3.1 to 3.3 हे जे इंडियन सोशल सिस्टीम आहे
ते नदीम हसनेन यांच्या बुकमध्ये खूप चांगलं दिलेलं आहे, इंडियन अँथ्रोपॉलॉजी. आणि माखन झा या बुकमधून तुम्ही ते व्हॅल्यू ॲडिशन त्यामध्ये करू शकता. मंदार पत्की सरांच्या नोट्स आहेतच या टॉपिकवर, त्या तुम्हाला एक फायनल आन्सर रायटिंगसाठी कामाला येतील. आणि लक्ष्मी मॅमच्या पेपर्समधून तुम्हाला आन्सर स्ट्रक्चरिंग चांगलं करता येईल. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त थिंकर्स आणि स्टडीज इन्क्लूड करायचे आहेत, ज्यामध्ये अँथ्रोपॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह येईल या टॉपिकला. स्टँडर्ड डेफिनेशन्स तुम्हाला पत्की सरांच्या नोट्समधून मिळून जातील आणि केस स्टडीज, एक्झाम्पल्स हे तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनसाठी होऊन जाईल. ह्यामध्ये ज्या डायग्राम्स आणि फ्लो चार्ट्स तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला मंदार सरांच्या नोट्समधून मिळूनच जाईल, पण विवेक भस्मे सरांचं जे बुक आहे त्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे डायग्राम्स मिळून जातील. तर डायग्राम्सचा नक्की इन्क्लूड करा, कारण हा खूप स्टॅटिक आणि खूप छोटा सिलेबस आहे. तर त्यामध्ये सगळेच जण जर चांगलं लिहिणारच असतील तर एक इनोव्हेशन म्हणून तुम्हाला डायग्राम टाकायला लागतील. त्यानंतर 3.4 मध्ये इम्पॅक्ट्स ऑफ व्हेरियस रिलिजन्स ऑन इंडियन सोसायटी आहे. तर ह्या दोन टॉपर्सच्या नोट्समधून मंदार पत्की सर आणि भुवनेश पाटील ह्या टॉपिकचं प्रिपरेशन होऊन जाईल. अत्यंत स्टॅटिक आणि यामध्ये काही डायनामिक किंवा डिफरंट क्वेश्चन्स येत नाहीत. तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रिपरेशन एक हार्डली 8 ते 9 पेजेसचा टॉपिक असेल, त्यामधून करू शकता. त्यानंतर इंडियन अँथ्रोपॉलॉजीचं इव्होल्युशन आणि डेव्हलपमेंट आणि इंडियन अँथ्रोपॉलॉजिस्ट हा जो टॉपिक आहे, 4th टॉपिक. डॉक्टर विवेक भस्मे यांच्या बुकमधून तुम्हाला बरेचसे अँथ्रोपॉलॉजिस्ट कव्हर होतील, बरेचसे मंदार पत्की सरांनी सुद्धा कव्हर केलेले आहेत. आणि अँथ्रो गुरु या नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर अँथ्रो गुरुच्या थिंकर्सची एक फ्री PDF अवेलेबल आहे. त्यामध्ये त्यांनी 40 to 45 थिंकर्स कव्हर केलेले आहेत. तर ह्या दोन, हे बुक आणि ह्या नोट्स केल्यानंतर जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍड करायची असेल तर ह्या अँथ्रो गुरु थिंकर्सच्या PDF मधून तुम्ही त्यात ॲडिशन करू शकता. फक्त इम्पॉर्टंट अँथ्रोपॉलॉजिस्ट कव्हर करा, यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये जा, कोणकोणते रिपीट झालेले आहेत ते फॉलो करा आणि कोणकोणत्या अँथ्रोपॉलॉजिस्टवर UPSCचा फोकस आहे तेवढे फॉलो करू शकता. फक्त जे कव्हर कराल त्यांचे ऑल ॲस्पेक्ट्स कव्हर करायचे, म्हणजे त्यामध्ये त्यांचा वर्क असेल, कॉन्ट्रीब्युशन असेल, त्यांनी फील्डवर कुठे कुठे केलं ते असेल, त्यांच्या थेरीज असतील, त्यांचं क्रिटिसिझम सुद्धा असेल, असं एक होलिस्टिक अंडरस्टँडिंग अँथ्रोपॉलॉजिस्टचं ठेवा. त्यानंतर इंटरनेटवर तुम्ही काही ॲडिशनल गोष्टी आणि त्यांचे रिसेंट डेव्हलपमेंट जर काही असतील तर ते सुद्धा पाहू शकता. तर ह्या टॉपिकमध्ये सुद्धा तुम्ही एक ओव्हरऑल ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ वन पर्सन किंवा वन अँथ्रोपॉलॉजिस्ट प्रिपेअर केले तर तुम्हाला डेफिनेटली एक चांगला आन्सर लिहिता येतो. त्यानंतर 5.1 हा पेपर 2 चा जो टॉपिक आहे त्यामध्ये विलेज स्टडीज आपण कव्हर करतो. नदीम हसनेन बुकमध्ये एक बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ विलेज स्टडीज येऊन जाईल. मंदार पत्की सरांच्या नोट्समधून एक चांगले केस स्टडीज, व्हॅल्यू ॲडिशन पॉईंट्स तुम्हाला मिळून जातील. मंदार पत्की सरांच्या ज्या नोट्स आहेत त्या विलेज स्टडीजसाठी वन ऑफ द बेस्ट नोट्स आहेत, तर त्या चांगल्या फॉलो करा. काही डिफरंट केस स्टडीज जे आहेत ते डिटेलमध्ये प्रिपेअर करा आणि ते मल्टिपल ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. म्हणजे पेपर 2च्या बऱ्याचशा भागांमध्ये हे जर तुम्ही साधारण 7 ते 8 डिफरंट केस स्टडीज प्रिपेअर केले तर ते वेगवेगळ्या सब हेडिंग्स अंडर सुद्धा आपल्याला यूज करता येतात. आणि कॉन्टेम्पररी चेंजेस जे काही असतील, जे मे बी नदीम हसनेनचे जे बुक आहे ते जुनं बुक आहे तर त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसतील, तर हे कॉन्टेम्पररी गोष्टी सुद्धा तुम्ही इन्क्लूड केल्या पाहिजेत, ज्या तुम्हाला इंटरनेट सर्चेस किंवा वेगवेगळ्या अँथ्रो रिलेटेड करंट अफेअर्स थ्रू मिळून जातील. तर रिसेंटली मॉडर्न इकॉनॉमी किंवा मॉडर्न पॉलिटिकल सिस्टम्स किंवा इंडियाची पॉलिटिकल सिस्टम यामुळे विलेजेसवर काय चेंजेस होत आहेत तर ते तुम्हाला इन्क्लूड करावे लागतील. त्यानंतर लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटीजचा टॉपिक आहे. अत्यंत छोटा आणि सिम्पल टॉपिक आहे. स्ट्रेट फॉरवर्ड मंदार सरांच्या नोट्स आणि विवेक भस्मे सरांच्या बुकमधून ते फॉलो होईल. आणि फक्त तिथे एक कॉन्टेम्पररी रिलेव्हन्स तुम्हाला द्यावा लागेल की रिसेंटली आपल्या GS2 मध्ये जसं आपण स्टडी करतो, GS2 आणि GS1 सोसायटीमध्ये रिसेंटली काय झालेलं आहे मायनॉरिटीज रिलेटेड, ते तुम्ही एक कन्क्लुजन मध्ये किंवा एक व्हॅल्यू ऍड मध्ये यूज करू शकता. त्यानंतर 5.3 हा सोशो कल्चरल चेंज चा टॉपिक आहे. ते तुम्ही नदीम हसनेन बुक्स, पत्की सरांच्या नोट्स आणि भुवनेश पाटील सरांच्या नोट्स मधून कव्हर होईल. सोशल चेंज म्हणजे संस्कृतायझेशन किंवा मॉडर्नायझेशन, हे सगळे जे चेंजेस आहेत
तर इथे एक टीप अशी होऊ शकते की सोशलॉजी ऑप्शनलचे जे तुमचे मित्र असतील किंवा त्यांचे काही बुक्स असतील तर स्पेसिफिक या टॉपिकसाठी तुम्ही एक त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ शकता, कारण ते तिथे चांगलं स्टडी केलं जातं. या टॉपिकमध्ये एक अनालिटिकल लँग्वेज एक्सपेक्टेड आहे तुमच्या आन्सर्समध्ये, तर ती लँग्वेज तुम्हाला इथे पत्की सरांच्या नोट्समधून पिक करता येईल. आणि इथे थिंकर्स आणि केस स्टडीज आणि विलेज स्टडीजचा अगेन तुम्हाला एक्सटेन्सिव्ह यूज करायचा आहे. म्हणजे संस्कृतायझेशन यासारखे जे काही सोशल फिनॉमिनन आहेत ते तुम्ही फक्त एक्सप्लेन करून कामाचे नाही, तर ते एका कॉन्टेक्स्टमध्ये घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि तो कॉन्टेक्स्ट तुम्हाला केस स्टडीज आणि विलेज स्टडीज मधून मिळेल. त्यानंतर पेपर 2 चा जो शेवटचा ब्लॉक आहे 6.1 to 9.3 जो ट्रायबल इंडियाचा ब्लॉक आहे आणि जो खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा तुम्ही सिन्स इट इज अ व्हेरी ह्यूज सिलेबस, इथे जरा जास्त सोर्सेस आहेत. मंदार पत्की सरांच्या नोट्स आहेत, भुवनेश पाटील सरांच्या नोट्स आहेत, वर्णित नेगी सरांच्या नोट्स आहेत. त्यानंतर खाखा कमिटीचा जो रिपोर्ट होता 2014चा तो आपल्याला खूप जागी कोट करावा लागेल ऍज अ व्हॅल्यू ऍडिशन, ऍज अ रेकमेंडेशन एक्सेट्रा. नदीम हसनैन ट्रायबल इंडियाचं जे बुक आहे ते तुम्ही ओव्हरव्ह्यू म्हणून वापरू शकता, परंतु याचा डिसएडव्हान्टेज हा आहे की ते खूप ओल्ड आहे. त्यामध्ये जो डेटा आहे, त्यामध्ये जो कंटेंट आहे तो 1960sच्या अराउंड आहे, तर आता बरेचसे चेंजेस झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक्सटेन्सिव्ह इंटरनेट सर्चेस करावे लागतील फॉर लेटेस्ट डेटा रिलेटेड टू ट्रायबल इश्यूज अँड ट्रायबल स्टॅटिस्टिक्स आणि केस स्टडीज. एक मैं भी भारत म्हणून एक सिरीज आहे युट्यूबवर बाय RS TV, ती सुद्धा तुम्ही एक तुमच्या जनरल अंडरस्टँडिंगसाठी फॉलो करू शकता. ह्या ट्रायबल इंडियासाठी स्पेसिफिक टिप्स म्हणजे हा एक इम्पॉर्टंट पेपर 2 चा पार्ट आहे. सगळे टॉपिक तुम्ही होलिस्टिकली स्टडी केले पाहिजेत, कारण प्रत्येक म्हणजे ट्रायबल इश्यूजची लिंक ही ट्रायबल डेव्हलपमेंट सोबत आहे. त्याचबरोबर ट्रायबल लँड इंडेप्टेडनेस, पॉवर्टी, माल न्यूट्रिशन हे सगळे इश्यू इंटरलिंक्ड असल्यामुळे तुम्ही इंटरलिंकेजेस खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून मी ह्या सगळ्याला एकाच ब्लॉकमध्ये क्लब केलेलं आहे. आणि 15 to 20 डिफरंट ट्राईबच्या केस स्टडीज तुम्ही प्रिपेअर केलेल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी यूज करू शकता. आणि या केस स्टडीज सुद्धा एका पॅराग्राफमध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. GS सारखं तुम्ही 1 लाईन मध्ये एक्सप्लेन केलं तर ते अँथ्रोपॉलॉजीमध्ये एक्सपेक्टेड नाहीये. इथे तुम्हाला जरा इन डेप्थ स्टडी कामाला येणार आहे आणि मल्टिपल क्वेश्चन्स मध्ये तुम्ही ते यूज कराल. लेटेस्ट रिसर्चेस किंवा रिसर्च पेपर्स, टॉपिक्स हे सुद्धा तुम्ही इन्क्लूड करू शकता. आणि ट्रायबल रिलेटेड न्यूज आणि जे सगळं करंट अफेअर्स आहे त्यावर तुम्हाला नेहमीच लक्ष ठेवावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त लेटेस्ट गोष्टी तुम्हाला यामध्ये इन्क्लूड कराव्या लागणार आहे. हा फक्त दिस इज द ओनली टॉपिक ज्याच्यामध्ये सिग्निफिकंट करंट लिंकेज आहे, कारण GSC खूप जास्त मिळता जुळता आहे. तर त्यामध्ये एक इश्यू हाही होऊ शकतो की तुमचे आन्सर्स फक्त GS सारखे सुद्धा वाटू शकतात. तर तुम्ही अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि तुमचं जे केस स्टडीज आहेत ते जास्तीत जास्त कोट केले तर त्याला एक अँथ्रोपॉलॉजिकल फ्लेवर येईल आणि तो GS पेक्षा वेगळा आन्सर होऊन जाईल. आणि कुठेही वेग आन्सर लिहू नका, जसं GS मध्ये लिहिलं जातं बऱ्याच जणांकडून. एक स्पेसिफिक अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीज, थिंकर्स आणि केस स्टडीज याचा आधार घेऊनच तुम्ही या टॉपिकमध्ये आन्सर लिहिलं पाहिजे. आता हा सर्व झाला आपल्या टॉपिक्सचा एक डिटेल्ड मध्ये स्टडी की तुम्ही कसं सोर्सेस आणि कसं ते टिप्स थ्रू फॉलो कराल. तर जे फर्स्ट टाइम अँथ्रोपॉलॉजी प्रिपेअर करणार आहेत तर त्यांच्यासाठी मी एक ऑर्डर ऑफ टॉपिक सांगतो की जेणेकरून तुम्हाला एक फ्लो येईल आणि एक अंडरस्टँडिंगला मदत होईल. त्याचबरोबर हे तुम्हाला बोरिंग आणि डॉन्टिंग वाटणार नाही. तर सगळ्यात आधी आपले जे पेपर 1 चे बेसिक्स आहे अँथ्रोपॉलॉजीचे ते कव्हर करून घ्या. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सोशो कल्चरल पार्ट पेपर 1 चा तो कव्हर करू शकता. त्यानंतर इंडियन सोसायटी पेपर 2 ज्यामध्ये विलेज स्टडीज पण येतील, ज्यामध्ये मायनॉरिटी, सोशल चेंज हे सगळं येईल, हे कव्हर करून घ्या. कारण सोशो कल्चरल पेपर 1 आणि हा जो पार्ट आहे हा तुम्हाला चांगल्या प्रकारे लिंक करता येईल. आणि जसं आपण म्हणतो की चांगल्या आन्सर रेटिंगसाठी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये लिंकेजेस कामाचे आहेत, तसं तुमच्या लिंकेजेस आन्सर मध्ये सुद्धा दिसून येतील. त्यानंतर तुम्ही इंडियन अँथ्रोपॉलॉजी हा टॉपिक कव्हर करू शकता. पुढे तुम्ही फिजिकल अँथ्रोपॉलॉजीकडे वळू शकता, ज्यामध्ये इव्होल्युशन आणि 9 to 12 हा सगळा पार्ट एकत्रित कव्हर करू शकता, ज्यामध्ये इंटरलिंकेजेस खूप जास्त आहेत आणि मल्टिपल डायमेन्शन्स तुम्हाला इथून मिळू शकतात. त्यानंतर जे छोटे टॉपिक्स आहेत लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी, रिसर्च मेथड्स, डेटिंग मेथड्स
हे सगळे पेपर 1चे छोटे टॉपिक्स तुम्ही इथे संपवू शकता. त्यानंतर ट्रायबल पार्ट पेपर 2चा तुम्ही एक्सटेन्सिव्हली कव्हर कराल, जो कंबाईन केल्यामुळे एक इंटरलिंकेजेस अगेन तुमच्या चांगल्या राहतील. आणि शेवटी आर्किओलॉजी आणि एथनो आर्किओलॉजी करू शकता, कारण खूप जास्त फॅक्च्युअल कंटेंट आहे, खूप जास्त पाठ करावं लागेल. त्यामुळे ते इथून शेवटी कव्हर केलं की ते पेपरपर्यंत लक्षात सुद्धा राहील. तर ही एक साधारण ऑर्डर आहे जे फर्स्ट टाइम अँथ्रोपॉलॉजी प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजीचे आन्सर रायटिंगसाठी एक काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे जे आपल्या फायनल डिलिव्हरीसाठी कामाला येणार आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही डेली प्रॅक्टिससाठी ठेवले पाहिजेत प्रिपेरेशन करतानाच. म्हणजे जो टॉपिक तुम्ही प्रिपेअर करताय त्यासोबत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं स्ट्रक्चरिंग करू शकता. त्यामुळे टॉपिकचाही अंदाज येऊन जाईल. आणि टेस्ट सिरीज ह्या तुम्ही वीकली किंवा मंथली सॉल्व्ह करू शकता. एक्झाम जवळ आल्यावर त्या तुम्हाला कंपल्सरी वीकलीच कराव्या लागतील, पण आता तुम्ही एक मंथली सुद्धा करू शकता, ज्यामुळे अंडर टाइम प्रेशर कसं रायटिंग करता येईल आणि त्याचं इव्हॅल्युएशन त्या गोष्टी तुम्हाला इझी होऊन जाईल. तसंच काही टॉपर्सचे ब्लॉग्स हे तुम्ही रेफर करा. तुम्हाला आणखीन काही आन्सर रायटिंगच्या टिप्स हव्या असतील तर. जसं आपण पाहिलं अनुदित दिरुशेट्टी सर, ऑल इंडिया रँक 1 2017, त्यांचा ब्लॉग आहे, त्यावर अँथ्रोपॉलॉजीच्या रायटिंगसाठी टिप्स आहेत. हर्षा कोया सर, लक्ष्मी मॅम आणि शुभम कुमार जे ह्या वर्षीचे UPSCचे टॉपर आहेत, तर त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आन्सर रायटिंगसाठी चांगल्या टिप्स आहेत. माझ्याकडून आन्सर रायटिंगसाठी काही टिप्स आहेत की सगळ्यात आधी म्हणजे तुमच्याकडून एक स्कॉलरली रायटिंग एक्सपेक्टेड आहे इथे. म्हणजे GS सारखं जनरलिस्ट रायटिंग फार करून ऑप्शनलमध्ये कामाचं नाहीये. तर त्यासाठी स्कॉलरली डेफिनेशन तुमच्याकडे प्रिपेअर असल्या पाहिजे आणि तिथे तुम्ही अँथ्रोपॉलॉजिस्ट सुद्धा कोट केल्या पाहिजे. म्हणजे जर तुम्ही रिलिजनची डेफिनेशन देणार असाल तर ती एक जनरल देऊन कामाचं नाही, तर XYZ थिंकरनी अशी डेफिनेशन दिलेली आहे असं सांगणं इथे महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही जे सब हेडिंग्स आहेत ते आन्सर स्ट्रक्चरिंगसाठी यूज केले पाहिजेत. त्यानंतर डायग्राम्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं अनुदीप सर यांनी म्हटल्याप्रमाणे डायग्राम्स आर टू अँथ्रोपॉलॉजी व्हॉट इक्वेशन्स आर टू मॅथमॅटिक्स. सो इक्वेशन्सचा जेवढा इम्पॉर्टन्स आहे मॅथ्समध्ये, तेवढाच इथे डायग्रामचा इम्पॉर्टन्स आहे, कारण कन्सेप्ट क्लिअरली समजण्यासाठी याचा उपयोग होतो आणि ते सुद्धा कमी स्पेस आणि कमी शब्दांमध्ये. इथे तुम्ही पॅराग्राफ स्टाईल ऑफ रायटिंग जास्त प्रिफर केली पाहिजे. म्हणजे पॉइंट्स वाईज तुम्ही ऍड करू शकता आन्सरच्या बॉडीमध्ये, परंतु इंट्रो, कन्क्लुजन्स किंवा अनालिटिकल रायटिंग यासाठी पॅराग्राफ स्टाईल प्रिफर केली पाहिजे. मी सुद्धा GS मध्ये पॉइंट वाईज आन्सर स्टाईल फॉलो करतो, पण अँथ्रोपॉलॉजी पॅराग्राफ मध्येच लिहिलेली बेटर राहील. त्यानंतर तुम्ही टॉपर्सच्या आन्सर कॉपीज फॉलो केल्या पाहिजेत, ज्यामधून त्यांचे रायटिंग स्टाईल्स, त्यांचे व्हॅल्यू ऍड गोष्टी या सगळ्याचा तुम्हाला एक सेन्स येईल. सचिन गुप्ता सरांच्या नंतर लक्ष्मी मॅम, शुभम कुमार सर आणि मंदार पत्के सर यांच्या आन्सर कॉपीज अवेलेबल आहेत, तर त्या फॉलो करून तुम्ही तुमची आन्सर रायटिंग इनरिच करू शकता. त्याचबरोबर तुमच्या आन्सरचा फ्लो आणि इतर गोष्टी सुद्धा मॅनेज करू शकता. डेटा अँड स्टॅटिस्टिक्स हे तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट होणं, एस्पेशली जो ट्रायबल पार्ट आहे आपला, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज एक जनरल आणि हवेमध्ये आन्सर न देता त्याला एक सबस्टॅन्शिएशन थ्रू डेटा अँड स्टॅटिस्टिक्स करणे गरजेचं आहे. GS सारखे फ्लोचार्ट्स हे अँथ्रोपॉलॉजीमध्ये काढणं तेवढं ऍडवायझेबल नाहीये. तुम्ही जिथे फक्त रिलेव्हन्स असेल तिथेच डायग्राम काढल्या पाहिजे. डायग्राम काढायचा स्कोप तुम्हाला फिजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये खूप आहे, जिथे तुम्ही स्केलेटल डायग्राम्स वगैरे काढू शकता. आणि जसं मॅरेज, किनशिप या चॅप्टरमध्ये तुम्ही एक फ्लो डायग्राम सुद्धा काढू शकता. तर तिथे तुम्ही डायग्रामचा जरूर यूज केला पाहिजे. पण जी कन्सेप्ट तुम्ही पॅराग्राफ किंवा पॉइंट वाईज एक्सप्लेन करू शकता, तर तिथे मला असं वाटतं की उगाच फ्लो चार्ट काढणे अवॉइड केलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2च्या कन्सेप्ट तुम्ही इंटरलिंक करायला शिकलं पाहिजे. जसं पेपर 2 मध्ये एक जजमानी सिस्टीमची कन्सेप्ट आहे आणि पेपर 1 मध्ये सबस्टॅन्टिव्हिस्ट मॉडेल ऑफ इकॉनॉमिक्स असते. तर ह्या दोन कन्सेप्ट आर सिमिलर, तर ती इंटरलिंकेजेस तुमच्या आन्सरमध्ये दिसली पाहिजे. तर यासाठी तुम्ही सगळा सिलेबस एकदा कव्हर केल्यानंतर तुम्ही स्वतःच एक थिंकिंग करू शकता की कोणकोणते टॉपिक्स ऑफ पेपर 1 कॅन बी लिंक टू पेपर 2 टॉपिक्स. सो
हे माझं अँथ्रोपॉलॉजीचं स्ट्रॅटेजी सोर्सेस याबद्दलचं मार्गदर्शन होतं. यापुढे तुम्हाला ज्या काही डाऊट्स आणि टिप्स असतील त्या तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि मी पुढे सुद्धा याबद्दलचं गायडन्स करू शकतो. एक कोचिंगबद्दल कॉमन डाऊट बऱ्याच विद्यार्थ्यांचा आलेला आहे, कोचिंग लावावी किंवा न लावावी. तर त्यासाठी असं मार्गदर्शन किंवा असा ॲडवाईस माझा आहे की ज्यांचा फर्स्ट टाइम प्रिपरेशन आहे त्यांनी कुठलं तरी मार्गदर्शन हे घेतलं पाहिजे. मग ते ऑनलाईन टॉपर्सच्या व्हिडिओमधून असेल किंवा एखाद्या कोचिंग क्लासमधलं असेल. आणि नंतर जेव्हा आपण मेन्स ॲक्च्युअल देणार असू तेव्हा आपलं आन्सर इव्हॅल्युएशन आणि त्यावरचा फीडबॅक हा नक्कीच इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी टेस्ट सिरीज ही महत्त्वाची आहे. तर हे होतं माझ्यातर्फे एक गायडन्स, स्ट्रॅटेजी, सोर्सेस आणि टिप्स. धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.